कदम इकडे या, इथे या, पुढे या, पुढे बसा, मागे बाया बसतात आले की इथं बसा. हा बसा इथे पुढे
इहलोकीचा हा देह देव इच्छिताचे पाहे, देव इच्छिताचे पाहे, देव इच्छिताचे पाहे. इहलोकीचा हा देह धन्याने जन्मालो दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो. धन्याने जन्मालो दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्यामी जन्मालो दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो. धन्यामी जन्मालो दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो. कामने पावतले करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. तुका म्हणे पावतले करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो. धन्यामी जन्मालो दास विठोबाचे रानो, दास विठोबाचे रानो,
इहलोकीचा हा देही देव इच्छिता ते पाहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबारायांचा अभंग कोणत्या अपेक्षेपोटी लिहिण्यात आला की तुकोबारायांना अभंगातून काय सांगायचं आहे ते मला सांगता यावं. अर्थात अभंगाच्या पाठीमागची अपेक्षा पूर्णत्वास जावी यासाठी तुकोबाराय स्वतःला त्यांचं लेखन समजायचे. कोणाचं लेखन समजायचे? ज्ञानोबारायांचं. बोलिले पुरे भिडवा पुरे उद्याने. म्हणून ज्ञानोबारायांचं स्मरण केलं की तुकोबारायांचा अभंग त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोडला जातो असं मला वाटतं.
आणि मी ज्ञानदास आहे म्हणून ज्ञानोबरायांचं स्मरण करतो आहे. श्री गुरु सारेखा स्थापाठे राखा इतरांच्या लेखा कोण घरी राजयाची कांता काय भीक मागे मनाचे आजोगी शुद्धे पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगे जोगी राजयाची कांता काय भीक मागे मनाचे आजोगी शुद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता तरलो कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाचे आजोगे शुद्धी पावे पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा लोकिता हा देहे देव इच्छिता ते पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पैली घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. जगद्गुरु तुकोबारा पहिल्या चरणात असं म्हणाले इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे या लोकातला तुम्हा आम्हाला जो मिळाला देह माणसाचा ते देव लोक इच्छा व्यक्त करतात की हा देह आम्हाला मिळाला पाहिजे. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे देव लोकांची इच्छा आहे. इहलोक म्हणजे हे आपण असं बोलताना म्हणतो ना हा भाऊ हा काका म्हणजे काय याच्यापेक्षा जास्त लोक असतात आपण हा किंवा ही असं म्हणतो ही ताई म्हणजे 2-4 बायकातली एक विशिष्ट बाई असं म्हणतो तसं कमी कमी द्या. इहलोकीचा हा देह या लोकातला म्हणजे याच्यापेक्षा जास्त लोक आहेत. किती लोक आहेत तो मी विश्वश्रीचा भरता मी चिगा येथ पंडू सदा मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं मी गोसावी त्रैलोक्याचा म्हणजे 3 लोकांचा गोसावी म्हणजे मालक आहे. म्हणजे किती लोक आहेत 3 लोक आहेत बरोबर. आकाशातले पाताळातले आणि पृथ्वीतले हे 3 लोक. ह्या 3 लोकांमध्ये पुन्हा जास्त लोक आहेत आणखी. चंद्रलोक आहे इंद्रलोक आहे स्वर्गलोक आहे कैलास लोक आहे वैकुंठ लोक आहे असे वेगवेगळे 14 लोक आहेत. 14 लोक तुकोबारा म्हणाले 14 लोकातला 13 लोकातला नको या लोकातला पाहिजे तुम्हा आम्हाला पाहिजे जो जसं की आपण पाहतो ज्यांच्या स्मरणार्थ म्हणजे दिलीप बिरादर यांच्या स्मरणात आपण हा कार्यक्रम ठेवला आहे त्यांना सुद्धा हाच देह मिळाला तो जो तुम्हा आम्हाला मिळाला आहे. आणि तुकोबारा यांची अपेक्षा आहे की सगळे देव लोक काय म्हणतात की हा मिळाला पाहिजे जो तुम्हा आम्हाला मिळाला आहे. 14 लोकातला नको दुसरा कुठलाही. इहलोकीचा हा देह इह म्हणजे 14 लोक. 14 लोक होते का होते. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात मागा बाळपणी येणे श्रीपती जय एक वेळ खादली होती माती ते कोपुणे हाती यशोदा धरीला. काय केलं माती खाल्ली होती कृष्णाने. मग आई रागावली यशोदेने त्याचे तोंड धरलं मुंडी धरली तोंड उघड माती खाल्लास. मग भेने भेने जैसे भिल्याचं नाटक करत भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे म्हणजे मी माती खाल्लो नाही झाडा देण्यासाठी केलं मुखी झाडा द्यावयाचे निमिसे 14 ही भुवने सावकाशे दाविली तिये. किती भुवनं दाखवली 14 भुवनं दाखवली. 14 भुवनं तुकोबाराय म्हणाले त्या 14 भुवनातला नको आम्हाला कुठला पाहिजे इहलोकीचा हा देह तुम्हा आम्हाला मिळाले या लोकातला म्हणजे पृथ्वी तलावरचा देह पाहिजे. विठाला
लोकीचा हा देह आपण पाहिले. इह म्हणजे का, तर ह्या 14 लोकातला पृथ्वी तलावरचा हा म्हणजे तुम्हा आम्हाला मिळाला. माणसाचा हा देह शब्द आला बरं का, हा. तसं जर विचार केला तर आपल्यापेक्षा हत्ती फार बलवान आहे ना. हत्तीचा देह मागायला पाहिजे. वाघ आमच्यापेक्षा फार बलवान आहे. अशा झापट टाकत होतो, आमच्यापेक्षा 10 पट वेगाने पळतो तो. माणसाला घाबरवतो, डरकाळी पडली की माणसं पळून जातात. मग हा का नको, दुसरा का देह नको, हाच का पाहिजे तुम्हाला मिळालेला. मग मोबाईलमध्ये काय पाहिजे ते पाहून घ्यायला, कारण ते मला बरं नाही वाटत. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. या लोकातला देह 14 गुणातला हा पाहिजे, जो माणसाला तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. हा देह पाहिजे. हाच का देह पाहिजे. आमच्यापेक्षा हत्ती बलवान आहे, वाघ बलवान आहे, वेगवेगळे पशु प्राणी प्रचंड बलवान आहेत, पण तो देह नको. का नको. फक्त कल्पना करून बघा, आमच्या समोर जर एखादा हत्ती आला, हत्तीचं तोंड आमच्यापेक्षा प्रचंड मोठं आहे, जीभ त्याची आमच्यापेक्षा मोठी आहे. कोणत्या कोणत्या हत्तीनं रामकृष्णाने म्हटलं, ऐकलं का. नाही, तोंड मोठं आहे, काही कामाचं नाही, बलशाली पण नाही म्हणू शकत. वाघ आमच्यापेक्षा प्रचंड बलशाली, आमच्यापेक्षा अतिशय वेगात पळतो. मग कोणता वाघ पळत पळत दिल्लीमध्ये आला, देहूला आला, आळंदीला, पंढरपूरला आला, नाही येऊ शकत. वाघ किती बलवान असला, अजगर हत्ती किती बलवान असले तरी तो मुखातून पांडुरंग हरी विठ्ठल हरी म्हणू शकत नाही. हाच म्हणू शकतो, मनुष्यच म्हणू शकतो. म्हणून कोणता देह पाहिजे, हाच तुम्हा आम्हाला मिळाला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. देव लोकांची इच्छा आहे की मनुष्य लोकांमध्ये आम्हाला पाठव, मृत्यू लोकांमध्ये आम्हाला पाठव. दुसऱ्या का अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, स्वर्गीच्या स्वर्गीचे आम्हाला इच्छितात, स्वर्गीचे आम्हाला मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म आवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आवा. हो जीवन स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गात ते अमर असणारे म्हणतात मृत्यूलोकामध्ये पाठवा. काय कारण असेल, लोक कशाला मागणी करतात. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. कुणाकडे मागणी करतात हे देव लोक. 14 गुणातली सगळी लोक फक्त विष्णूकडे जातात. कारण जन्माला घालणं, मारणं, जगवणं सगळा अधिकार विष्णूचा आहे, सगळा मोठा अधिकार विष्णूचा आहे. ही सगळी देव लोक जेव्हा राम म्हणून अवतार घेणार होते, प्रभू रामचंद्राचा भगवान विष्णू, तेव्हा सगळी देव विष्णूकडे गेली आणि काय म्हणाले, जेव्हा आम्हाला पण मृत्यू लोकामध्ये यायचं आहे. काय म्हणून आले मृत्यू लोकामध्ये, सगळे वानर आणि वानरी म्हणून जन्माला आले प्रभू रामचंद्रासोबत. पुन्हा कृष्ण अवतार झाला. कृष्ण अवतार गोपाळ आणि गोपिका म्हणून जन्माला आले. आता कृष्णही नाही, रामही नाही, ज्ञानोबा आहेत, पांडुरंग आहेत. पुन्हा देव लोक गेले विष्णूकडे, काय म्हणाले आम्हाला, इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहिजे. इच्छा व्यक्त केली की आम्हाला मृत्यू लोकांमध्ये पाठव, आम्हाला नारायणाचं नाव घ्यायचं आहे, भक्ती करायची आहे. बघा बरं का गंमत, आम्ही प्रचंड पुण्य करतो, आम्हाला काय पाहिजे असतं, स्वर्ग पाहिजे असतो. पुण्य करून अनेक पुण्य करायचे, अनेक यत्न करायचे, स्वर्ग पाहिजे असतो. आणि स्वर्गातले म्हणतात आम्हाला मृत्यू लोकांमध्ये पाठवा. म्हणजे आम्ही भाग्यवंत आहोत का नाही, मृत्यू लोक आपला ध्येय मिळाला. हा देव लोकांना पाहिजे, त्यांची इच्छा पूर्ण होईल काही माहीत नाही, पण आमची इच्छा पूर्ण झाली आहे, आम्ही मृत्यू लोकांमध्ये आलो. गंमत म्हणून सांगत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की देव लोक मृत्यू लोक मागतात आणि मृत्यू लोकांमध्ये आल्यात मग काय म्हणतं, मेलेलं बरं. रोज पेपर काढून बघा 4 2 आत्महत्येचा, काय सांगायचं, कारण हा ध्येय कळलाच नाही ना. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकला. अरे बाबा एवढा भाग्यवंत आहेस ना, काबर मागतात देव लोक. देव पाहवया गेलो, देवची होणे ठेलो. अरे देव म्हणता म्हणता आम्ही देव होऊ शकतो. राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसणी पत्नी होई जे, आयसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाय. राम म्हणता म्हणता आम्ही राम होऊ शकतो. माऊली सांगतात, जय कृष्ण होई जे आपण, तय कृष्ण होई आपुले अंतकरण, मग संकल्पांचे अंगण वळंगती सिद्धी. कृष्ण म्हणता म्हणता आम्ही कृष्ण होऊ शकतो. राम म्हणता म्हणता राम होऊ शकतो. जगी आला असे माणूस म्हणून, जाताना जा देहून तुझीच करणे, ठरवील तुझला राम वा रावण. आम्ही रावण पण होऊ शकतो आणि राम पण होऊ शकतो. आमचे बिरादार साहेब काय होऊन गेले, अतिशय सात्विक पण असून गेला.
म्हणजे गोरगरिबांच्या सेवा करायला मर्यादाच नव्हती ना त्यांना. पण त्यांच्यासारखे सगळे का होत नाही? देव लोक म्हणतात आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं आहे. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. बरोबर आहे ना? देव लोक म्हणतात मृत्यू लोकांमध्ये पाठवून, मृत्यू लोकात आलेलं म्हणतो मेलेलं बरं म्हणतो. रोज आकडापट आहे, कारण देहच कळला नाही. 7ला कीर्तन असतं, 8ला सुरू होतं, 15-20 मिनिटं गायनात, 15-20 मिनिटं उशिरा जातो. याचं कौतुक त्याचं कौतुक कळलाच नाही. एवढे सत्य करून सुद्धा आम्हाला समाधान मिळत नाही. का? कारण मनुष्य देहाला जन्माला आलं तर आम्ही माणसासारखं वागत नाही. माणसासारखं वागत म्हणजे कुणासारखं वागतो? मा म्हणजे मातृत्वानं वागणारा, मातृत्व म्हणजे प्रेम, नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सत्सत बुद्धीने वागणार, त्याचं नाव माणूस. मग सगळेच प्रेमाने वागतात का? कोणीच कुणाचं नुकसान करत नाही का? सगळे सत्याने वागतात का? चोऱ्या कोण करते? भांडणं कोणाचे चालू आहेत? बलात्कार, खून सगळं कोण करू लागले? माणूसच करू लागला ना. मुख्य प्राणी करत नाहीत. म्हणजे माणसाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा आम्ही माणसासारखं वागत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि त्याची मग परतफेड करण्यासाठी पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म अध्यात्म सांगतो बरं का. विश्वास ठेवायचा का न ठेवायचा आपला विषय, ज्याचा त्याचा विषय. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. आपल्याला असं वाटतं की इच्छा व्यक्त करणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष येऊन बघा म्हणा ना. माझ्याकडे काही दिवस कलेक्टरचा चार्ज होता, ॲडिशनल कमिशनर होतो. खेडेगावातले लोक यायची, डेप्टी कलेक्टरपासून पार ॲडिशनल कमिशनरपर्यंत पाहिले नाही. निवेदन घेऊन एक, साहेब आमच्या गावात पाणीच नाही, आमच्या भागामध्ये पाऊस पडला नाही, टँकरला सुद्धा पाणी नाही. ठीक आहे आपण बघतो. भाऊ साहेब इथं बसून बोलायला काय लागलं? या खाली गावामध्ये मग तुम्हाला कळतं काय तिथे काय. येऊन बघा आमच्याकडे परिस्थिती, मग तुम्हाला कळतं असं म्हणायचं. म्हणजे काय? येऊन बघा. अहो स्वर्गात बसून तुम्हाला काय लागलंय? खाली येऊन बघा ना मृत्यू लोकांमध्ये. ते म्हणतात अरे तुम्ही कशाला बोलवता बाबा, आम्ही स्वतःचे यायला तयार आहोत ना. इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी, वरिष्ठ स्तरावरचे लोक ग्रामीण भागामध्ये जसे येतात, तसं स्वर्गातले लोक म्हणतात आम्हाला मृत्यू लोकांमध्ये पाठवा, असं तुकोबारात पहिल्या चरणात. इहलोकीचा हा इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. आता देवाने इच्छा व्यक्त केली, तुम्हाला आम्हाला देह मिळालं बरं का, आपल्याला इच्छा व्यक्त करायची गरज नाही. आमची इच्छा पूर्ण झाली, आमची इच्छा पूर्ण झाली, आम्हाला हा देह मिळालेला आहे, आम्ही आनंदी असायला पाहिजे. आता प्रश्न आपल्या समोर असा पडतो की खरंच ते लोक इच्छा व्यक्त करतात? येऊन बघा म्हणून त्यांना मग कळतं सुख दुःख. आले का हो कोणी का फक्त इच्छा व्यक्त केली? प्रभू रामचंद्र कोण आहेत? प्रभू रामचंद्र विष्णू आहेत स्वतः. जेव्हा रावणाचा त्रास लोकांना सुरुवात झाला, प्रचंड त्रास झाला, त्या सगळी देव लोक पृथ्वी सहित रामाकडे गेली, म्हणजे विष्णूकडे गेली. सांगितलं देवा रावणानं प्रचंड धुमाकूळ माजवला, अतिशय अन्याय होते, तुम्ही अवतार घ्या. मग विष्णू म्हणाले की मी रामाचा अवतार घेईन, लक्ष्मी म्हणाली मी सीतेचा अवतार घेईन, आणि सगळी देव लोक म्हणाले की मी वानर म्हणून जन्माला. तर सगळीजण जन्माला आले, इच्छा व्यक्त झाली आणि इच्छा पूर्ण झाली. राम म्हणून जन्माला आले, लक्ष्मण म्हणून जन्माला आले, भरत शत्रुघ्न जन्माला आले, तुमच्या आमच्यासारखे जन्मात आले, आईच्या वडिलांच्या पोटी जन्माला आले, सुखदुःखामध्ये जन्माला आले, संसारात जन्मात आले. आता ते येऊन काय करतात आणि आम्ही काय करत नाही? लक्षात आलं का? ते जीवन करणार आहेत ना, ते जर आम्ही केलो ना तर आम्ही कोण होणार आहोत? राम म्हणता रामचे होई जय पदी जय. आम्ही पण राम होऊ शकतो सगळे बरं का. आता माता भगिनी भरपूर दिसतात, त्याला माझा छोटासा प्रश्न आहे. तुमच्या लेकराच्या शाळेमध्ये जर समजा रामाच्या नाटक असेल किंवा कृष्णाचं नाटक असेल, एखादी भूमिका असेल, तर तुमचा मुलगा असो मुलगी असो, तुम्ही त्याला राम करता की नाही करत? मुलीला कृष्ण पण करता की नाही सांगा?
म्हणजे मुलगी पण कृष्ण होऊ शकते, राम पण होऊ शकते, तुमचं आमचं लेकरू कोणी राम होऊ शकतं. कारण रामाला 2 हातपायच आहेत, तुमच्या आमच्यासारखेच आहेत. लहानपणचा राम बघा, तरुण्यातला बघा, त्यांच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही. म्हणजे शारीरिक दृष्ट्या आमच्या तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही, फक्त मानसिक दृष्ट्याने आचार विचाराच्या दृष्टिकोनातून आहे. आणि माणसाला हेच कळलं पाहिजे, यासाठी सत्य कीर्तन प्रवचन असतात. राम जन्माला आहे, बरोबर आहे. जेव्हा राजाच्या गादीवर बसायची वेळ आली, कारण हक्क त्यांचा होता, हक्क त्यांचा होता. सावत्राई म्हणाले की नाही, तुला 14 वर्ष वनवासात जावं लागेल. राज्य सोडायची वेळ आली बरं का, राज्याच्या गादीवर बसू दिलं नाही. सावत्राईचं ऐकून 14 वर्ष वनवासात राम गेले. 3-4 महिन्याखाली माझं जिंतूरला कीर्तन झालं. आणि कीर्तन संपल्यानंतर एक म्हातारी काठी टेकत माझ्याकडे होते. आई म्हणलं मी पाया पडू देत नाही. बाबा तुमच्या पाया पडायला नाही आहेत म्हणे, मला 2 शब्द बोलायचे आहेत तुमच्याशी. मला सांगा आई काय. मग आपलं धाकलं पोरगं मोठ्या पोराला रोज म्हणते बांध पडतो डोकं पडतो, बांध पडतो डोकं पडतो. भांडणाला कंटाळून गेले, तुम्ही 2 शब्द त्या माझ्या धाकट्या पोराला बोला. म्हणलं आई तुमचं पोरगं माझं कसं ऐकल. नाही तुम्ही महाराज आहे तुम्ही सांगून तर बघा. आता ती म्हातारी ऐकायचं ना, ठीक आहे सांगा कुठे तुमचं पोरगं. म्हणलं ते काय पत्रावळ्या उचलू लागलं. कीर्तन संपलं, पंगत चालू होती, पंक्तीच्या पत्रावळ्या उचलत होतं. जर मंडपातल्या कीर्तनातल्या पंक्तीच्या पत्रावळ्या पोरगं उचलते तर 100% महाराजाचं ऐकू शकतो. कारण पत्रावळ्या उचलू लागलं ना, त्यात मंडपातलं उचलतं पण ऐकणार आहे महाराजाचं. आई तुम्ही बाजूला जा म्हणलं, त्यात माणूस पाठला, बोलून घेतलं. आणि योगा बघा तरी ते काय नोहे महाराज ज्ञानोबाऱ्यांच्या मनात आलं तर काहीही बदल करून देतात. कुठल्याही माणसाला, वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा चांगलं करतात. जे खळांची व्यंकटेश लोक काही करू शकतात ज्ञानोबाराय. ते समोर आलं आणि मला काय म्हणे, राम राम महाराज. राम राम म्हटल्यावर माझ्या मुखातून शब्द केला, तुला राम म्हणायचा काय अधिकार आहे. ते नसो का राम तर कोणी म्हणू शकतो. तुला माहिती आहे का राम कोण आहे ते. म्हणलं सावत्राईचा ऐकून वनवासात गेला. म्हणलं तुझी सख्खी माय सांगते, भावाशी भांडू नको. तुझ्या सख्या माईचं जर तू ऐकत नसेल आणि सावत्र भावासाठी राज्य सोडून जाणार रामाचं नाव घेत असेल, तुला राम म्हणण्याचा अधिकारच नाही. असं म्हटल्यावर तो एकदम लांब पडला. माऊलीची कृपा झाली, महाराज चुकलं, तुम्हाला शब्द देतो, वचन देतो, याच्यानंतर आईला भावाला कधीच भांडणार नाही. आई म्हणत ते ऐकेल. त्याचं नाव आहे राम. देव इच्छिताती पाहे. जर तुम्हाला राम म्हणायचं ना तर रामासारखा आहे का. आम्हाला सावत्र आई नाही, आम्हाला सख्खी माय आहे. सावत्र आई का आईचा कोण वनवासात गेला, तुझी सख्खी माय सांगते शेताकडे जा, फलाना कर बिसर, जाऊ की उद्या परवा दिवशी जाऊ की बघन की मग तुला काय पडलं त्याच्यावर. नाही नाही तुला राम म्हणायचं आहे का, पळाला गंधावाच्या गळ्यात माळा घालायच्या दिंडीला यायचं ना तर राम म्हणता रामाची होई जे तुझ्या आईचं तुला ऐकावंच लागेल. त्याच्याशिवाय तुला राम म्हणण्याचा अधिकार नाही. देव इच्छितात. इच्छा व्यक्त केली, प्रभू रामचंद्र आले. सावत्र भाऊ आहे लक्ष्मण, सावत्र भाऊ. अहो सावत्र भाऊ जर राज्य सोडून जात असेल तर सावत्र भाऊला किती आनंद वाटला पाहिजे. सगळं त्याला मिळालं असतं ना. तो म्हणे दादा मी पण वनवासात येईन. सावत्र आई सांगते लक्ष्मणा जा तू दादाची सेवा करायला. सावत्र भाऊ सोबत गेला, सावत्र भाऊ सोबत गेला. बरोबर आहे. आमचा सक्का भाऊ बापाने मोटरसायकल घेऊन दिलेली असते, सायकल घेऊन दिलेली असते. सुट्टीच्या दिवशी बारका भाऊ किंवा मोठा भाऊ छोट्या भावाला म्हणतो की छोटा मोठ्याला म्हणतो दादा मला जरा बाहेर जायचं, गाडी दे, मोटरसायकलची चावी दे. नाही मला पण बाहेर जायचं आहे. ह्याला कुठे जायचं नसतं. सख्या भावाला सुद्धा गाडी देत नाही आम्ही. सख्या भावाला बापाने घेऊन दिलेली. आणि सावत्र भावाला राज्य सोडून गेला. त्याचं नाव आहे राम, त्याचं नाव आहे लक्ष्मण. लक्षात आलं का. सीता माता, तिला वनवासात जायचं नव्हतं. सीता कोण आहे, लक्ष्मी आहे. देव इच्छिताती पाय. देव लोकांनी येऊन काय केलं आणि आम्ही काय करत नाही ते बघायचे. आणि ते जर केलो ना तर मनुष्य देह पुन्हा मागायची गरजच नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. 100% सत्य होणार आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी, विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा शिररंग बोलावे. आम्ही वैकुंठवासीच होणार, आम्हाला चिंता करायची कारणच नाही. पण आम्ही वागतच नाही तसं. सगळ्यात मोठं दुर्भाग्य काय झालं. लक्ष्मण निघाला रामासोबत जायला, सीता पण निघाली. सीतेला जायचं नव्हतं वनवासात, सीतेला वनवासात जायचं नव्हतं. आता बारीकीनं बघा, तरी सीता निघाली. तिला अधिकार नव्हता, तिला जायला परवानगी दिलेली नव्हती. तरी पण पतीच्या सुख दुःखासाठी निघाली. 12-13 वर्षाखाली मी छत्रपती संभाजीनगरला डेप्युटी कमिशनर होतो आणि पैठणच्या ट्रेनिंग सेंटरचा ॲडिशनल कलेक्टरचा चार्ज माझ्याकडे होता. आम्ही ट्रेनिंग सेंटरला चालवतो एका प्राध्यापकाला घेऊन. 36 वर्षाच्या शिवाय रिटायर झालेले प्राध्यापक होते. अतिशय वरिष्ठ पदावरचे अधिकारी होते ते, पण प्राध्यापक पण येत होते. माझ्या गाडीमध्ये मागं बसले होते, मी पुढे बसलो. दररोजची सवय आमच्या घरातली. आता हे माझे वर्गबंधूच आहेत, त्यांना विचारा. दररोजची सवय. माझ्या घरातला कुणी बाहेर निघाला, बाजारात जायला, शाळेला, ऑफिसला, कुठे निघाला तर गेटपर्यंत आम्ही सगळे घरातला सोडायला येतो. सगळे येतो आणि गेटमधून तो दिसत नाही, जात नाही, मोटरसायकल लांब दिसत नाही तोपर्यंत आम्ही टाटा करतो सगळ्यांना. मी ऑफिसला निघालो, मला माझी बायको निघाली, त्याला सगळे आम्ही करतो. आणि त्याप्रमाणे माझ्या बायकोनं टाटा केला मला आणि मी पण टाटा केला गाडीमध्ये. आम्ही पुढे निघालो, मागून रडत असलेला आवाज आला. मी फिरून पाहिलं, ते अधिकारी रडत होते. अहो म्हणलं साहेब तुम्हाला काय झालं रडायला. सर खरं सांगू का म्हणे, मला माझं लग्न होऊन 34 वर्ष पूर्ण झाली. मला 2 लेकरं आहेत, नातवंड झाले. पण आतापर्यंत माझी बायको किंवा माझे लेकरं कोणीच टाटा करायला गेटपर्यंत आलेली नाही. काय मिळालं तुम्हाला याच्यातून, काय कळलं ना.
देव इच्छिता ते पाहे. मुके जनावर गाई गेल्या, म्हशी गेल्या, त्यांचे लेकरं टाटा करायला येत नाही, हे माणसालाच करता येऊ शकतं. आपल्या घरातल्या माणसाला गेटमधून बाहेर जायपर्यंत तुम्ही नुसता टाटा केला, त्याला प्रचंड बळ येतं, त्याला बाहेर भीती वाटून ते आनंदाच्या भरात निघून जातं. परत त्याला ते गेट वाजव, पटकन हातातली पिशवी घ्या, पाणी द्या, पाय धुवायला, ये बस म्हणा, संपलं. ह्याच्या सगळं दुसरी ताकदच कुटुंबात कुठली नसते. पण आम्ही करतच नाही, बघायला सुद्धा जात नाही. आणि सावत्र भावासोबत सावत्र भाऊ जातो आणि बायकोला जा म्हणलं सुद्धा नसताना सुद्धा वनामध्ये नवऱ्याच्या सोबत जाते. थोडक्यामध्ये आपल्या कुटुंबातल्या सुखदुःखामध्ये सोबत राहत जात. त्याच्यासाठी हा देह दिलेला आहे. देव इच्छिता ते पाहे इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. मी सांगता थोडक्यात थांबलो तुम्हाला सांगताना. ज्या कुटुंबातल्या सदस्यांना, मग तो नवरा असो, बायको असो, सासू शेसरा, जेवढे काही 5-7 4-5 लोक घरातले राहतात ना, बाहेर तुमच्या दिवसभरात जे काही घडलं ते घरातून आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना मोकळेपणाने सांगता येतं. मोकळेपणाने आज असं घडलं, उद्या असं करायचं आहे, तसं करायचं, काही झाकून ठेवू नका. मी सांगतो त्या कुटुंबासारखं वैभवच कुठे नाही. वैकुंठी तैसे नाही कवळ काही. हा आनंद वैकुंठातच नाही, तुझ्याच घरात आहे, तुझ्याच घरात आहे. फक्त कौटुंबिक सदस्यांनी एकत्र राहा, सगळे एकत्र राहा. आणि ज्या घरातले माणसं लपवून ठेवतात, काय घडलं बाहेर, काय सांगायचं, चुका झालेल्या सांगत नाहीत किंवा काय घडणारे सांगत नाहीत, 100% सांगतो त्या घरामध्ये नुसती पाय जरी चुकल्यानंतर भीती वाटते माणसाला. असं होईल का, तसं होईल का, माझी बायको आहे, नवऱ्याला कळतं काय, बायकोला कळतं काय, बापाला कळतं काय, मेहुणीला कळतं काय, ही भीती वाटते. त्या तणावाखाली माणूस जगतो. आणि असंतोष जीवेशी धरून ठेविला हरणेसे, म्हणून मैत्री तेनेसे विषादे केली. ज्ञानोबा 18 म्हणतात, असं जर मनामध्ये खदखद धरून राहिला असेल, दुःख धरून राहिला असेल, ताण धरून राहिला असेल, तर त्याला आयुष्यभर त्याच्या मनामध्ये ताणच राहतो. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंद मिळत नाही. आणि त्याच्यासाठी हा देह नव्हे, इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. आता दुसरं उदाहरण बघा. प्रभू रामचंद्र वनवासात गेले. राज्य कुणाला मिळणार होतं? भरताला. भरत सख्खा भाऊ आहे का? सावत्र भाऊ आहे. शरद आणि शत्रुघ्न आणि भरताला राज्य मिळणार होतं. सावत्र भाऊ चाला 14 वर्ष किती आयुष करायला मिळणार होती. केली का त्यांनी आयुष? देव इच्छी. काय देव आहेत? लक्ष्मण. भरत आणि लक्ष्मण कोण आहेत? सुदर्शन चक्र आणि शंख आहे भगवंताचा. त्याने अवतार घेतलाय शत्रुघ्नचा आणि भरताचा. त्याला किती संधी मिळाली? ते 14 वर्ष राज्य करायला मिळालं असताना हा स्वप्नात नव्हतं एवढं मोठं राज्य मिळालं आईच्या कृपेमुळे. कारण तिने सांगितलं ना कोणाचा म्हणून. सावत्र भाऊ चालला. ते बसले का हो गादीवर? काय ठेवलं गादीवर? पादुका ठेवल्या. आता सर्व्हिसमध्ये उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. भावाभावाच्या वाटण्या झालेल्या असतात. शेताच्या 2 एकर 4 एकर वाटण्या झालेल्या असतात. सर्व्हिसमध्ये डेप्युटी कलेक्टरपासून ॲडिशनल कलेक्टरपर्यंत, ॲडिशनल कमिशनरपर्यंत जवळपास 25-30 वर्ष पाहिलं मी. अर्धे भांडणं शेतातले सख्या बहीण भावाचे, सख्या बहीण भावाचे. बांधाचं भांडण, विहिरीच्या हिच्याचं भांडण, शेताच्या रस्त्याचं भांडण. 25-20 वर्षांची भांडणं चालत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत चालत. पहिलं भांडण तलाठ्याकडे, नंतर मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, गव्हर्नमेंट इथपर्यंत चालेल. सोडीच ना बांधाचं भांडण घ्यायचं. आणि सावत्र भावानी पादुका ठेवल्या. एखादा भाऊ कुठं कंपनीमध्ये असतो, मुंबई पुण्याला किंवा बाहेर देशामध्ये असतो. वाटण्या झाल्यानंतर 2 वर्षांतर घरला येतं. दुर्दैवानं नमूद करावं लागतं की ते जे बांध असतो ना, तो बांध कुठं होता हे पण त्या भावाला दिसत नाही. 2 वर्षांना साफ करून टाकले असतं, टोकरून सगळं. आणि 14 वर्ष पादुका ठेवल्या. त्याचं नाव आहे राम आहे. आणि त्यासाठी तुकोबाराय म्हणतात, देव इच्छिता ते पाहे विठाला. आता हनुमंतरायाकडे आपण येऊ. हनुमंतराय कोण आहे? तो अंजनीच्या तपासा. अंजनीच्या तपासात
तपासाठी महारुद्र आले. पोटी महारुद्र साक्षात महादेवाने अवतार घेतला. देव इच्छिता, ती इच्छा नाही, प्रत्यक्ष अवतार घेतला. हनुमंतरायाचा अवतार घेतला. हनुमंतरायाचे फक्त दोनच उदाहरणं बघू आपण की आम्ही काय करू शकतो आणि का करत नाही. आम्हाला देह मिळाले ना, आम्ही देवच आहोत ना, पूर्वजन्मात असण्याची शक्यता आहे. इंद्रलोकाच्या दरबारातले असो, इच्छा व्यक्त केली असेल, आम्हाला मिळाला आहे जन्म, मग का वागत नाही देवासारखं आपण बघतोय. आपण हनुमंतरायाचा अवतार पहा. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली, काय नाव लागलं? द्रोणागिरीहून औषधी आणावं लागली. कळालेली द्रोणागिरीच उचलून आणला पूर्ण. ते औषध वगैरे दिलं, त्या वैद्यराजाने दिलं. लक्ष्मण उठून बसले. आपल्याकडे जर समजा म्हण आहे ना आपल्याकडे, माझ्यात तर लहानपणी मला पाठ होती, तुम्हाला पाठ आहे का विचारतो मी तुम्हाला. नसली पाठ तर मला आनंद वाटेल बरं का, पाठ असेल तर आपण तिच्यात चर्चा करू. रोग सरो वैद्यवर पाठ आहे तुम्हाला पण. रोग सरो, बरोबर आहे ना. आम्हाला काही देणं घेणं, आमचा रोग संपला मर तिकडे जाऊन. द्रोणागिरी कशाला परत नेऊन ठेवायचं? आमचा लक्ष्मण उठला, पुरे झालं. हनुमंतरांनी द्रोणागिरी परत नेऊन ठेवली. लक्षात आलं का? हनुमंतरांनी द्रोणागिरी परत नेऊन ठेवली. आमच्या लहानपणी, आता तुम्ही माझे काही क्लासमध्ये काही मोठे काही लहान आहेत, आपल्या लहानपणी काळ्या मसाल्याच्या कुठल्याला अशा वाटी वाटी भाज्या द्यायच्या माता भगिन्यानं, तूप द्यायच्या बरोबर, वाटी वाटी दही द्यायच्या. आता देतच नाही. का देत नाही? आम्ही वाटीच परत करत नाही. वस्तुस्थिती आहे. द्रोणागिरी परत केला नाही म्हणून जिथून आणला, काम झालं, द्रोणागिरी परत ठेवला. लग्न जाऊन बघा असं सजवलेलं असं, ताटं वाट्या अशा मस्त सजवलेलं असतात. असं वाटतं काय सुंदर आहे, फोटो काढा, शूटिंग करायचं. पहिली पंगत होऊ दे, अशा उड्या मारत जावं लागतं. ताट इकडे वाटीकडे कुणीकडे फेकून दिलेलं असतं. नाही करायचं. हनुमंतराय व्हायचं. हनुमंतरायचं. लक्षात आलं का? हनुमंतरायचं नाव घेतो आपण, मंदिरात जातो ना. देव इच्छित, जिथलं तिथं नेऊन ठेवलं पाहिजे. ज्याचं घेतलं त्याला देऊन टाकलं पाहिजे. काही ठेवून घेतलं नाही, काही घरून घेतलं, पाया पडून घ्यायच्यात. 1 तारखेला देवा शपथ देतो, बाई शपथ देतो, 5% लाव, 10% देतो, आणि 1 तारखेला पैसे मागायला काय आम्ही का पळून चालू का देऊ की? मग नाही. देव इच्छिता, ते पाहे देव लोकांनी जे केलं ते तुला करावं लागेल. त्याचं नाव आहे हा मनुष्य देह. इहलोकीचा हा देहे, देव इच्छिता ते पाहे. विभीषण काय केला? भावाला समजावून सांगितलं, देवा दादा तू राजा जरी असला असं दुसऱ्याची बायको हरण करणं अतिशय पाप आहे. लाथ घातली तर रामाच्या दरबारात जाऊन राहिला. त्याच्यानंतर कुंभकर्ण एवढा शक्तिशाली, जेव्हा रामाची ताकद कळली त्या कुंभकर्णानं स्पष्ट सांगितलं, जाऊन सांगितलं भावाला, दादा तुला हात जोडून सांगतो त्याची बायको परत कर, कारण ते काही सामान्य व्यक्तिमत्व नव्हे आणि मुळात पाप आहे, तुला शोभत नाही राजा असताना. कधी कधी प्रसंगानुरूप आपल्या भावाला सुद्धा, आईला वडिलांना सुद्धा चुकत असेल तर विनंतीपूर्वक आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपली माणसं म्हणून त्याच्या चुका लपवायच्या नाहीत, सांगता आलं पाहिजे, म्हणजे भविष्यातलं वाईट घडत नाही. हे देव लोकांकडून शिकायचं आपण. देव इच्छिता, कृष्ण अवतारामध्ये सगळे गरीब होते, लोकांना खायला मिळत नव्हतं मित्रांना. कृष्ण परमात्मा एवढ्या शुद्ध्या बाजूने न्यायच्या घरच्या आणि त्यांचे शिळे तुकडे एकत्र करायचे. त्याचं नाव होतं गोपाळ काला. लक्षात आलं? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काले. तो कृष्णाने खालीच केला, वैकुंठात काला नाही करू शकत. मनुष्य देहामध्ये कृष्णाने आनंद केलं. प्रसंगानुरूप माघारी घ्यायला शिका. हे कृष्ण आपण शिका. कृष्ण कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? विष्णू आहेत, रामाचा अवतार आहे कृष्ण परमात्मा. काल येऊन मागं लागला, कृष्ण परमात्मा पळून गेले कृष्ण परमात्मा. त्यांचं नाव पडलं रणछोडदास. भित्रा नाव पडलं, भित्रा. बरोबर आहे ना? मग काय कृष्ण भित्रा झाला का? याचा अर्थ असा आहे की प्रसंगानुरूप बेशक माघार घेत जा. नवरा चिडला, बायकोनं माघार घ्या. बायको चिडली, नवऱ्यानं माघार घ्या. शेजारी चिडला, ठीक आहे बाबा म्हणा. भाऊ चिडला, ठीक आहे म्हणा. 50% भांडणं मिळतील संसारातले, 50% भांडणं. जर कृष्ण परमात्मा देव असून जर माघार घेतात, आपण काय पाहू लागलोय? कोणत्या देवाने अवतार घेतला आणि काय केले जे आम्ही करत नाही. जर आम्ही केलं तर देवासारखं आपण आनंदी राहू शकतो ना. आपण सच्चिदानंद पदवी घेणार आहोत ना, आपण राहू शकतो ना. पण आम्ही बघतच नाही तिकडे. आम्ही आमच्या मनात नाही, मी कसा माघार घेतो आणि घरी गेल्यानंतर आपल्या बायकोला म्हणतो आपण, माझी थोडंसं चुकलंच, मी जर थोडंसं 2 शब्द बोललो नसतो ना, तेवढं भांडण वाढलंच नसतं. मग कुणी अडवतं तुम्हाला? नाही 4 लोक बघत होते. कोणते 4 लोक बघत होते? अरे बाबा, तुझ्यापेक्षा बेकार परिस्थिती त्याच्या घरामध्ये आहे. तुला कोणी सांगितलं तुझ्या बघण्यानं अपमान होणार आहे म्हणून? ही आमची मानसिकता असते. अजिबात लोकांचा विचार न करता आपला विचार करायचा. जर कृष्ण परमात्मा माघार घेऊ शकतो तर आपण पण माघार घ्यायची, बेशक माघार घ्यायची. माऊलींचा अवतार झाला ज्ञानोबारायचा. कोण आहे ज्ञानोबा आहे? महाविष्णूचा अवतार,
सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. महादेवानी निवृत्तीनाथाचा अवतार घेतला, विष्णूने ज्ञानेश्वरांचा अवतार घेतला. काय केले याने? देवैच्छी ताती पाहे. आमचे नाव ज्ञानेश्वर असतं, निवृत्ती असतं, राम असतं, कृष्ण असतं. आम्ही काय करतो? तिने काय केलं बघा. काय केलं निवृत्तीनाथाने? पूर्वीची परंपरा अशी होती की एकाने एकालाच ज्ञान सांगायचं, जास्त लोकांना सांगायचं नाही, एकाने एकच शिष्य करून घ्यायचा. म्हणून ज्ञानोबारायांच्या अगोदर कोण लिखाण केलं काहीच आम्हाला पाहायला मिळत नाही. पण ज्ञानोबारायापासून लिखाण सुरुवात झालं, कारण आपल्या गुरुनी परवानगी दिली. समाजाच्या कल्याणासाठी समाजाची बंधनं तोडली, धर्माची बंधनं तोडली त्या काळातल्या धर्माचे, आणि व्यापक धर्म आपल्याला दाखवला. ज्ञानेश्वरी गीतेच्या माध्यमातून गीतेची ज्ञानेश्वरी करण्याला परवानगी देऊन टाकली. येतेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसाव आणि जगाला द्यायची परवानगी दिल्यानंतर ज्ञानोबाराय सुखी झाले. आम्ही काय करतो माहिती आहे का? लोकांना न देता जमा करून ठेवलं की आम्ही सुखी होतो. द्यायचंच नाही कोणाला, काय सडणं आपल्यापाशी. आणि यांनी लोकांना दिलं की सुखी झाले. हा फरक आहे देवातला तुमच्यात आमच्यातला. लक्षात आलं का? ज्ञानेश्वरांचं आपण उदाहरण काय घेतलं ज्ञानोबारायांचं? आमच्याकडे जर कोणी डोळे वाचून बघितलं ना, की आई वडिलाकडे वाईट बघितलं, पण रागावर काही चिडलं ना, आयुष्यभर आपण त्याचं तोंड बघत नाही, मारायला उठतो. ज्ञानोबारायांच्या आई वडिलाला देहांत प्रायश्चित दिलं, देहांत प्रायश्चित दिलं. अंगावरचे कपडे फाडले, झोळ्या फाडल्या, पोरांना भिक्षा मागू दिली, माती टाकली, रेती टाकली त्या पाण्यामध्ये. खाप्पर आणलं होतं मांडे भाजायला, ते सुद्धा फोडून टाकलं. पाठीवर मांडे भाजायची वेळ आली. एवढा त्रास दिल्यावर सुद्धा ज्ञानोबाराय काय म्हणाले? जो जे वांछील तो त्याची इच्छा पूर्ण हो. आम्ही नुसतं आमच्याकडे बघितलं ना तोंड वाकडं करून असं तळपाच्या आग मस्तकाला बघून घेईन. आयुष्यभर तोंड बघित नाही आपण. पोटच्या लेकराला म्हणतात मेलं तर तुला माती लावून देणार नाही, इतका राग येतो बापाला सुद्धा. आणि ज्ञानोबारायनं काय केलं? देवैच्छित हा अवतार घेतला आणि आपला राग सगळा टाकून दिला. काही मनावर घेतलं नाही, मान आपण स्वीकारला नाही. लोकांच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, संतांच्या लोकांच्या कल्याणासाठी अवतार घेतला. आम्हाला लोकांचं कल्याण करता आलं तर फार चांगली गोष्ट आहे. करता जरी नाही आलं ना तर तुम्हाला जे प्राप्त झालं, मला आता काही करायचं नाही असं म्हणतात, किमान जेवढं करते तेवढं लोकांसाठी केलं पाहिजे. देखी प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तया हे कर्तव्य असे उरले लोकांना घे. ज्ञानोबारायांनी सांगितलं तुला प्राप्त झालं ना, आता तू दुसऱ्यांसाठी कर. मी कधीच कीर्तनात कोणाचं नाव घेत नाही, कारण मला पक्क माहिती आहे वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगून आहे. मी कोणाचीच कीर्ती सांगत नाही, पण माझ्या मित्राची मी कीर्ती निश्चित सांगतो. गावाकडं माझी आई सांगायची, वडील सांगायचे, आत्ताच दिलीप आला तर इंजेक्शन द्या, गोळ्या देऊन गेला, आता बरं वाटते, सलाईन लावून गेला. कुठेही फिरायचे. संत होण्यासाठी काही कपाळाला गंधच पाहिजे, गळ्यात माळच पाहिजे असं काही नाही. सत्य बुद्धीने वागणारा, सत्याने वागणारा त्याचं नाव संत. आणि हे संत तो त्यांच्यामध्ये होतं, म्हणून तेवढं लावून मी कीर्तन करा, म्हणून 2 शब्द मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. हे आम्हालाही करता येऊ शकतं. आमच्याकडे प्रचंड पाहिजे मगही देऊ शकतो, अशा काही भाग नाही बरं का. जे काही तुटकं फुटकं आमच्या शेती पण दिली तर पुरते भगवंताला. पत्रम पुष्पम फलम तोयम घेऊ मी भक्त्या परिचित. त्याला जर पान फुल चालतं तर त्याची लेकरच होत ना आपण. आपल्याला छोटे मोठे दिलं तर चाललं पाहिजे, भले पकडच घबाडच पाहिजे, कशाला पाहिजे घबाड. रिकाम्या हाताने आलं रिकाम्या हाताने जाणार, कोणसोबत काय नेणार आहे हे कळालं की संपलं. हे ज्ञानोबारायकडे बघून शिकायचं, निवृत्तीनाथाकडे बघून शिकायचं. ज्ञानोबारायचं दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. देव आहेत बरं का, विष्णूचा अवतार, काही करू शकतात. कारण तुकोबाराय म्हणतात करीला ते काय नो हे महाराज हरी पाहिजे. जो रेडा बोलू शकतात, भिंत चालू शकतात, मेलेला सच्चिदानंदाला, कमाला उठू शकतात, सायनाला उठू शकतात, गोपाळाला उठू शकतात. काय करू शकत नाही ज्ञानोबाराय? पाठीवर मांडे भाजू शकतात, काय करू शकत नाही? 700 श्लोकाची 9033 ओळ्यामध्ये गीता ज्ञानेश्वरी करू शकतात, काय करू शकत नाही? एवढं असं असणारं सुद्धा ज्ञानोबारायांनी काय केलं बघा. जेव्हा एवढं झाल्यावर सुद्धा समाज छळला तर झोपडीचं दार बंद केलं. सगळ्यांनी विनंती केली दार काढा, दार काढलं नाही. छोटी बहिणी गेली मुक्ताईन, काय म्हणाली? ताटी उघडा ज्ञानेश्वर, ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. आपण तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वर. छोटी बहीण आली, कुणाकडे आली माहितीये का?
14 गुणाच्या मालकाकडे ज्यांनी भिंत चालवली, रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजले, मेलेले मुडदे उठवले, एवढी मोठी सुंदर गीता ज्ञानेश्वरच्या माध्यमातून लिहून दिली. त्यांचं दार उघडायला छोटी मुक्ताई भगिनी, दादा तुला शोभत नाही हे दार उघड. कोण आहे? ज्ञानोबा आहे, महाविष्णूचा अवतार आहे. ज्ञानोबाने दार उघडलं. कुणाचं ऐकलं? छोट्या बहिणीचं ऐकलं. आमची बहीण पण येऊन म्हणते आम्हाला, दादा नको ना भांडू शेतासाठी, भैया नको ना दादाशी भांडू बांधासाठी, वीरच्या हिस्सासाठी म्हणते ना आमची बहीण मुक्ताई. आमची म्हणते ना. आमचं काय उत्तर असतं? ए तुझं लग्न करून दिले ना, तुझ्या नवऱ्याला शिकव, आम्हाला नको शिकू, जा तुझ्या घरला. तरी ज्ञानोबा तुकाराम म्हणते. हा फरक आहे. कारण महाविष्णूच्या अवताराने छोट्या बहिणीचं ऐकलं, आम्हाला आमच्या बहिणीचं सुद्धा ऐकत आलं पाहिजे. कारण जगातली कुणाचीच बहीण आपल्या भावाला वाईट शिकवत नाही, विरोधात शिकवत नाही, पण आम्ही तशी परिस्थिती निर्माण करतो. जर आम्हाला भक्तीच्या मार्गावर यायचं आहे तर देव लोकांनी अवतार घेऊन जे जे केलं ते पण आम्हाला पण करता आलं पाहिजे. त्याचाच चरण आहे पहिलं. इह लोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. देवाने इच्छा व्यक्त केली. तुकोबारा दुसऱ्या चरणात सांगतात, धन्य जन्मालो दास विठोबाचे झालो. पहिल्या चरणात जगद्गुरू म्हणाले की देव लोक इच्छा व्यक्त करतात, भगवंताकडे जावा, आम्हाला मृत्यू लोकामध्ये पाठवा. तुकोबाराय म्हणतात आम्ही हे मृत्यू लोकात आलेले सगळे धन्य धन्य आम्ही. मी म्हणाले नाही बरं का, मी म्हणजे तुकोबाराय परत राहिला तुकोबारायपर्यंत राहिला असतो. तुकोबाराय काय म्हणाले? आम्ही म्हणाले, आम्ही म्हणजे तुम्ही, आम्ही सगळे धन्य आहोत. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणून कधीच ह्या देहावर नाराज नाही व्हायचं, कधीच नाराज नाही व्हायचं. तुम्ही जर विचारलं बाबा कसे आहात, आपलं उत्तर काय असतं? काय खरे साहेब, पुरा ऐकणात गेला पूर्वीचा काळ लई बेकार परिस्थिती. आजी कशा आहात? काय सांगा माय सुना ऐकणात लई दिवसाला बेकार आले, काय खरं नाही. अजिबात असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? मस्त आहे, छान आहे. आपण जैसे व्हावे देवी तैसेचे करावे. तुम्ही जर म्हणलं आमचं काही खरं नाही, तथास्तु, काही खरं नाही, आपण चांगलंच आहे म्हणून सांगायचं, मस्त आहे म्हणायचं, छान. कारण भगवंताची लीलाची आहे बरं का. तुम्ही जसं म्हणाल भगवंत फक्त तथास्तु म्हणत असतो, संत महात्मे तथास्तु म्हणत, साहेब महाराज आमचं काही खरं नाही, तथास्तु. लक्षात आलं का? आनंद राहायचं. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं तोच माणूस दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. ज्याला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करूच शकत नाही. म्हणून पहिली सुरुवात आपल्यापासून करायची, आपल्यापासून करायची. कशा छान आहे, मस्त आहे, ठेविले आनंद तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधी. धन्यता आहे. ज्या परिस्थितीत प्रयत्न करूनही बदल करता येत नाही त्या परिस्थितीला स्वीकारायचं, त्याला पर्यायच नाही. आपल्या कुटुंबातला एखादा वारला गेला, तुम्ही रात्रंदिवस जरी रडला, बोंबलला, देवाला शाप जरी दिला, तर गेलेला माणूस संसारात पुन्हा परत येत नाही. त्या परिस्थितीला स्वीकारायचं. त्याच्यामध्ये प्रयत्न करून बदल होत नाही, त्याला स्वीकारणं म्हणजे पर्यायच नसतो. त्याचं नाव आहे ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तुमच्या लेकराला 70% मार्क पडले आणि शेजारच्या लेकराला 90% मार्क पडले. आपण सुरू केलं नाही, त्याच्या बापानं कॉपी दिली, त्याच्या माईनं कॉपी दिली, ते पोरगी तसं आहे, ते पोरगे तसं आहे. माझ्या लेकरानं रात्रभर जागरण केलं, एवढा अभ्यास केला, 70च पडले, त्याला 90 पडले. किती गोंधळ घातला आणि तुमच्या लेकराची किती बाजू घेतली? तर मला सांगा, त्याचे 90%चे 89% होऊ शकतात का? तुमच्या लेकराचे 70%चे 71% होतात का? म्हणजे काय अर्थ आहे त्या बोलण्याला? बोलायचंच नाही. जे करणार नाही त्या परिस्थितीत मुक्त होऊन जायचं का? क्षणक्षणाची करावया पार भवशिंदू.
अर्धा 100 नाही, ज्ञानोबराय म्हणाले रिकामा अर्ध घडी, अर्धा क्षण सुद्धा वाया घालायचं नाही, कारण घडी घडी काळ वाटियाची पाहे, अजून किती आहे अवकाश. जर संपला असेल ना तर सायकलून पडलं तर जगतं आणि विमानातून पडलं तर मरतं. त्याची गणितं फार वेगळी आहेत. विमानातून पडलं तर जगतं आणि सायकलून पडलं तर मरतं. उलटं सुलटं काही पण होऊ शकतं, कारण सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. एक क्षण सुद्धा वाया जाऊ द्यायचं. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. ज्या दिवशी तुम्हाला वेळेचं गणित कळेल, तुमच्या लेकरांना कळेल, मी शब्द देतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या उद्दिष्टापासून कधीच मागं पडणार नाही. उद्या करून, परवा करून, 1 तारखेला पाडव्याला करू, अजिबात होणार नाही. या क्षणाला सुरुवात केली पाहिजे, क्षणाची. धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. विठ्ठलाचेच दास का झालो? विठ्ठल कोणाचा अवतार आहे? द्वारकेहुनी जगजेठी, आले पुंडलिकाचे भेटी. कृष्ण परमात्म्याने द्वारका सोडली, कुठे आले? पुंडलिकाच्या भेटीला, म्हणजे पांडुरंग म्हणून उभे झाले का राहून. त्या विठ्ठलाचे म्हणजे राम कृष्ण हरी ह्या अवतारातले विष्णू, बरोबर ना? पहिला विष्णू, नंतर राम कृष्ण पांडुरंग, आणि पुन्हा कोण आले? ज्ञानोबर आहे, बरोबर ना? महाविष्णूचा अवतार तुम्हीच प्रमाण दिलं ना. आता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश, जनाबाईनं सांगितलं. म्हणजे यांच्याकडे भक्ती करायची आपल्याला. दास विठोबाचे झालो, यांचे दास व्हायचे आहे. बाहेर दुसरीकडे दास म्हणजे गुलामगिरी नव्हे. दास म्हणजे 9विधा भक्तीतला एक प्रकार आहे तो, दास्यत्व भक्ती. आपली लेकरं सुद्धा, आता आम्ही कोणती मोठ्या पदावर कमिस्टर जरी असलं तर पोरगं नातोंड वगैरे खेळत म्हणतात, बाबा मला पाठीवर बसायचं, वाकावं लागतं का नाही सांगा. तुम्ही वाकलात का नाही? ना तोंडाला पोटच्या लेकरा पाठीवर घेतलात का नाही? तुमच्या छातीवर लाता हाणल्या का नाही? तुमच्या तोंडावर लात मारली का नाही लेकरांना लहानपणी? आम्ही स्वीकारलं, याचा अर्थ आम्ही गुलाम नाही त्याचे, प्रेमापोटी स्वीकारले. प्रेमासाठी पांडुरंग हा लेकरू आहे, विठू माझा लेकरू. त्या लेकराचं काही करतो तो, म्हणून दास त्याचे व्हायचे. विष्णूचे दास काय व्हायचे? विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही त्यांचे. अरे विष्णूला सोडून किती भक्ती केलास ना, जप तप कर्म हरिवीन धर्म अवघाची श्रम व्यर्थ जाय. एवढी भजन करले, एवढे गायन करले, एवढे कीर्तन करले, एवढा कथा पाठ झाल्या, का तुम्हाला समाधान लाभे ना? त्याचं कारण काय? मलाच येते कीर्तन, माझी कथा कशी झाली, माझं कीर्तन कसं झालं, मी कसं गायन सहन केलं, मी मर्दन कसा वाजला, मी फलाना कसं केलं, मी संयोजक कसा आहे, सत्ता माझ्यामुळेच होतो. अरे गेलं सगळं पाण्यात. एक जाणीव करी ते चिनेने, अथिले पण मिरवी ते चिवणे, आम्ही झालो आहे जो म्हणे तो काहीच नव्हे. ज्या दिवशी तुला वाटलं की मला सगळं येतं, त्या दिवशी तू समज की तुला काहीच येत नाही, कारण तुझ्यामध्ये अहंकार आलाय. कारण माणसामध्ये अहंकार आला की भगवंत आपला असत नाही. जब मैं था तब हरी नाही, अब हरी है मैं नाही. जोपर्यंत तुझ्यामध्ये मी पण आहे तोपर्यंत भगवंत तुझा होऊच शकत नाही, आणि तुझ्यातला मी पण निगुण केला की त्याला ये म्हणून सांगावं लागत नाही. जो नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. म्हणजे नम्र व्हायचं भक्ती मार्गातला अतिशय सुंदर भाग आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. म्हणजे विठ्ठलाच्या बाहेर भक्ती करायची गरज नाही, कुठल्याही देवाकडे जायची गरज नाही. विठ्ठल किंवा विष्णू किंवा कृष्ण परमात्मा हा भगवंत हरी एकमेव देव असा आहे की सगळ्या भक्तांचं रक्षण करतो. बाकीचे देव लोक वर देऊन मुक्त होतात. कोणी ब्रह्मास्त्र देतं, कोणी अजून कुठलं अस्त्र देतं आणि देऊन मुक्त होऊन जातात. मग ते काय करतात? चोऱ्या करतात. रावण कोणाचा भक्त होता? नाव नका सांगू. विष्णूचा होता का? नाही. माजला का नाही रावण? किती लोकांनी अन्याय केला. कंस कुणाचा भक्त होता? विष्णूचा होता का? नाही. नरकासुर विष्णूचा भक्त होता का? भस्मासुर विष्णूचा भक्त होता का? जेवढे असुर झाले त्यातले एक तरी असुर विष्णूचा भक्त आहे का सांगा? पण हे सगळे माजले, साक्षात वर देणाऱ्या देवाच्या पण मागे लागले. साक्षात वर देणाऱ्या देवाच्या पण मागे लागले का नाही? तुम्हाला सगळं माहिती आहे. श्रीमद भागवत ऐकले, रामायण पाहिले, त्या देवाच्या मागे सुद्धा लागले. पण विष्णूचा कोणता भक्त देवाच्या मागे लागला सांग? विष्णूच्या कोणत्या भक्तांना वाईट केलं सांग? आहे का उदाहरण? अरे काय म्हणतात विष्णूचे भक्त? लगे मुक्ती धनसंपदा. आम्हाला तुझं काही नको, वृद्धी नको, सिद्धी नको, आम्हाला काही लागत नाही, आम्ही हाय तिथंच बरे. बरोबर आहे का? ही गंमत आहे संतांची, कारण हे विष्णूचे भक्त आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणाले, दास विठोबाचे झालो. विठ्ठलाचे दास झालो, बाकी कोणा देवाचे झालो नाही. कारण ते देऊन मुक्त होऊन जातात. मोकळा तुला तलवार दिली, बर्चा दिला, शस्त्र दिलं, ब्रह्मास्त्र दिलं, अजून कुठले अस्त्र दिलं, तुला सुधरल ते कर. आणि हे माजतात, माऱ्या करतात. त्या विष्णूला अवतार घ्यावा लागतो ह्यांना मारण्यासाठी, आणि त्यांचे शाप खावे लागतात. तुझी बायको पळून जाईल, तुझ्यापाशी राहणार नाही, तुझा वस बुडल, तुझं यादवी नष्ट होईल. कोण खातं? शिवाय सगळ्या विष्णू खातो. वर देऊन बाकीचे मोकळे होतात, त्यांचे भक्त माजतात, आणि त्यांना मारण्यासाठी याला अवतार घ्यावा लागतो. सगळे शाखांना खावे लागतात. ह्यांच्या मायबापाला मारून टाकतात लोक, मारतात का नाही? कृष्णाच्या मायबापाला बेड्या घालतात, रामाला वनवासात पाठवतात, बाप तर फोडून मरतो. तो बाकीच्या कोणत्या देवाचे मायबाप केले सांगा? नाही.
कारण विष्णूचा अवतार एकमेव विष्णूचा अवतार आहे, हरीचा पांडुरंगाचा अवतार एकमेव आहे की सगळ्या भक्तांचं दुष्टांचं सुद्धा रक्षण करतो, वाईट संधी देतो त्यांना, आणि संधी देऊन जर नाही सुधारले तरच मारतो, अन्यथा मारत नाही. संधी रावणाला दिली, कंसाला संधी दिली, अनेक वेळा संधी दिली, पण त्यांचा माज उतरला नाही म्हणून त्यांना युद्ध करावं लागलं, मारावं लागलं. लक्षात आलं का? म्हणून दास विठोबाचे झालो. आता या क्षणापासून आपण ठरवायचं, याच्या माळा घाल, त्याची बिल्ली लाव, त्याचे कंडे घाल, त्याच्या कपाळात म्हणजे काय गळ्यामध्ये ते दोऱ्या बांध, ही येडी चाळी करत जाऊ नका. दास विठोबा इकडे यायचं, इथला दास व्हायचं, बाकी करू नका. कारण का आपला तो एक देव करून घ्यावा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषयात उदाहरण करते. कृष्ण विष्णू हरी गोविंद, विष्णूच्या अवतार आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळा, मंत्र हा जपावा सर्व काळा, मंत्र हा जपावा सर्व काळा, मंत्र हा जपावा सर्व रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याऊन असतानिक साधन वहा तसे आन विठोबाची. शपथ घेऊन सांगितलं तुकोबाराने, शपथ घेऊन काय म्हणा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशव, विष्णूचे अवतार सगळे. दास विठोबा म्हणजे विठ्ठलाचा अवतार, म्हणजे याच्या बाहेर पडायची गरज नाही. सगळ्यांनी सांगितलं, सेना महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं, भगवंता आणि का अशी म्हणत देव म्हणता, अभि पापे पडो माथा, न पूजा न करी सेवण, तुझी आन विठोबा. तुझी शपथ घेऊन सांगतो, गोड तुझे नाम विठो आवडते मज, तुझे उच्चारिता मना वाटत असे लाज. ज्ञानोबा म्हणतात, पांडुरंगा तुझ्या नावाच्या दुसरं नाव घ्यायला मला लाज वाटते, पण विठ्ठलाच्या बाहेर जायची गरज नाही. दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मालो, आम्ही सगळे धन्य होतो का, आम्ही सगळे धन्य. 2-3 गोष्टी तर सांगतो मी तुम्हाला. पाया पडायला नकार दिला, गैरवाटत देऊ नका, कारण कीर्तनकाराच्या पाया पडावं असं कुठंच लिहिलेलं नाही बरं का. पंढरीशी नाही पुन्हाभिमान, पाया पडे जन एकमेकांच्या पाया पड हा संप्रदाय आहे आपला. कीर्तनकार जर ब्राह्मण असेल तर त्याला पाया पडून घेण्याचा आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे. महंत असेल एखाद्या गादीवरचा तर त्यांनी पाया पडून घ्यावा ना नमस्कार करावा, निवृत्ती महाराज वक्त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वारकरी असेल तर एकमेकांच्या पाया पडलं पाहिजे. मी महंत नाही आणि मी ब्राह्मण वक्ता पण नाही, मी एक वारकरी वक्ता आहे. माझ्या पाया पडलं तर मला तुमच्या पाया पडावं लागेल, एवढ्यांच्या पाया पडणं मला शक्य नाही. म्हणून कीर्तन चालू असताना तर संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडणार नाही, कारण मी ज्ञानदास आहे. ज्ञानोबारांनी सांगितलंय, पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानी ऐकावी, मी अमुकाय शिनो हा विषयची लोका, ते तर सत्काराची की गोटी की आदरेची दिली बेटी मरणेशीसाठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो ज्याला आदर पूजा सत्कार केलेला आवडत नाही, आणि कोणी जर पाया पडलं मरणेशीसाठी नमस्कारिता, त्याला मरण यातना झाल्या पाहिजे कोणी पाया पडलं तर. त्याच्यामुळे कीर्तन चालू असतं का संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडू नये. दुसरा मुद्दा आहे, बुका आणि हार आणला, मी बुका लावून घेतला नाही, हार घेतला नाही, कारण तुकोबार यांनी सांगितलेलं आहे, बुका लावू नये भाळा, माळ घालो नये गळा, तुका म्हणे द्रव्य घेती तेती तेही नरका जाती. कुठल्याच कीर्तनाचं नाही, मानधनाचा विषय नाही. तुम्ही कुठल्याही कीर्तनाला बोला, 1000 किलोमीटर लांब बोला, मी तुमचा रुपयाही मानधन घेणार नाही, बुका घेणार नाही, हार घेणार नाही, तुमच्या घरी जेवायला येणार नाही, तुमचं नाव घेणार नाही. पंगत असेल कीर्तनानंतर मी जेवण करेन, पंगत नसेल तर मी जेवणार नाही, माझ्या डबासोबत असतो. फक्त गाडीचं भाडं असेल तेवढं देऊन टाकणे, त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा विषय काहीच नाही. लक्षात आलं का? आणि तुकोबारांनी सांगितलं, संतांनी सांगितलेलं, म्हणून बुका लावून घेतला नाही, माळ घेतली. असं धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. विठ्ठलाचे दास झाला मी जन्माला आलो. आता तुम्ही आम्ही विठ्ठलाचे दास होऊ नको, पण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून वागणारा माणूस धन्यच होतो, धन्यच होतो. आपल्या वाटाला आलेली कर्तव्य जो प्रामाणिकपणे पार पाडतो तो 100% धन्य होतो. आता 30 वर्षाखालचं तुम्हाला उदाहरण सांगतो मी. 1995चं उदाहरण सांगतो मी. सावंतवाडीला अकाउंट ऑफिसर होतो. माझ्या वडिलांचं पत्र आलं 1995ला. पत्रात सुरुवात लिहिलं होतं, बाळ आशीर्वाद, दुसऱ्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, बाळ आज आम्ही धन्य झालो. कोणाचं पत्र आहे? माझ्या वडिलांचं पत्र आहे. कारण MPSCची परीक्षा दिली होती
मोबाईल वगैरे काही फोन वगैरे तेव्हा नव्हते. आणि गावाकडला पत्ता दिला होता पत्रव्यवहारासाठी, शासनाचा काही पत्रव्यवहार झाला, MPC झाला तर म्हणून. आणि गावाकडे पत्र गेलं होतं, कारण आम्हाला माहीत नव्हतं निकाल लागलेला. आणि त्या गव्हर्नमेंटचं पत्र गेलं होतं. आणि वडिलांनी म्हटलं की बाळ आम्ही धन्य झालो, सगळ्या गावकऱ्यांनी आमची मिरवणूक काढली, तुझ्या आईचा आणि माझा सत्कार केला सगळ्या गावकऱ्याने, आम्ही धन्य झालो. का धन्य झालो? कारण तू महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून टॉपर आला आणि तुझं डेप्युटी कलेक्टर पद पाहून गावकऱ्यांनी आमचा सत्कार केला, आम्ही आज धन्य झालो. कुणामुळे धन्य झाले? पोटच्या लेकरामुळे. बरोबर आहे, पोटच्या लेकरामुळे धन्य झाले. धन्य आम्ही जन्मालो. आम्ही सगळी लेकरं आहोत बरं का, सगळी लेकरं आहोत. आता तुम्ही असं म्हणायचं नाही, आता काय 50 वर्ष झालो 60 वर्ष झालो हे लेकराबद्दल सांगू लागले महाराज. तुम्ही लेकर नाही का? तुमची जर आई 80 वर्षाची 90 वर्षाची तिला तर विचारा तुझं लेकरू कुठे म्हणून. तुम्ही 70 वर्षाचे लोकांना हटतो, माझं बाळ म्हणते, माझं लेकरू म्हणते का? मी सांगा बरं. समजा आपले आई वडील जिवंत नाहीत, आम्ही 90 वर्षाचे आहोत आणि 90 वर्षाच्या तुमच्या गावातला एखादा माणूस केंद्र सरकारमध्ये गेला, मोठ्या पदावर गेला, आपलं गाव काय म्हणतं? भूमिपुत्र आहे आमचा, म्हणतं का नाही? आमचा भूमिपुत्र आहे, आमची भूमिपुत्री. म्हणजे 90 वर्षाचं झालं तरी लेकरूच येते. आम्ही लेकरच आहोत आणि लेकरच व्हायचं, त्याच्याशिवाय धन्यता नाही बरं का. ज्ञानोबा यांचं लेकरूच व्हायचं. बोलिले लेकुरी कोण झालं लेकरू? जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबा यांचे लेकरू झाले. नाथ महाराज त्यांच्या घरामध्ये भगवंताने पाणी भरलं, स्वयंपाक केला, कपडे धुतले भगवंताचे, गंजून पाणी आणलं, कावडीनं पाणी भरलं. ते नाथ महाराज काय म्हणाले? ज्ञानाबाई माझी अनाथाची मा, एका जनार्दने पाय वंदित असे. ज्ञानाबाई माझी अनाथाची मा, ज्ञानोबाराला आई म्हणाले म्हणजे ज्ञानोबारायांचे लेकरू झाले, ते लेकरू झाले. सेना महाराज ज्यांच्या वतीनं भगवंतांनी राजाची दाढी गेली, अंगातला सगळा दाह निघून गेला, त्या सेना महाराज म्हणाले ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भव्यता ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराज माता पिता आहेत आणि सगळ्या संसारातून काढतील. माता पिता म्हणाले ज्ञानोबारायांचं लेकरू व्हायचं, कारण विष्णूचा अवतार आज ज्ञानोबार आहे, महाविष्णूचा अवतार तुम्ही प्रमाण दिले. बरोबर. चोखोबाऱ्यांनी सांगितलं, ज्यांच्या झोपडीमध्ये भगवंताने दहीभात खाल्ला, चोखोबाऱ्याच्या गालावर मारला तर पांडुरंगाचा गाल फुगला होता. चोखोबाऱ्या मारल्यानंतर त्यांच्या हाडातून विठ्ठल आवाज येतो, एवढ्या ताकदीच्या चोखोबाऱ्यांनी सांगितलं. महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर, आयशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. महाविष्णूचा अवतार म्हणाले ज्ञानोबाऱ्यांना. तर काय पाहतोय आपण? विठोबाचे दास म्हणजे ज्ञानोबाऱ्यांचे दास. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. ज्ञानेश्वरी वाचायचे, त्यांचे भक्त व्हायचे ज्ञानोबारायांचे, याच्यातून आपली धन्यता होणार, ते पाहू लागलो. ज्ञानोबारा हे पांडुरंगाचा अवतार आहे. आज पांडुरंगाचा अवतार ज्ञानोबारा. कोणी सांगितलं हे? साक्षात पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं. साक्षात पांडुरंगाने जेव्हा भारत भ्रमण करायचं होतं, यात्रेवर जायचं होतं, तर नामदेव महाराज जात नव्हते. जेव्हा मी तुला सोडून जाणार नाही, तेव्हा पांडुरंगाने सांगितलं, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा, ज्ञानदेव मीच आहे ना, जा ना ज्ञानासोबत, अरे मीच आहे ना तो. म्हणून त्यांचं कौतुक करायचं, त्यांचं लेकरू व्हायचं. बोलिले लेकुरे वेडी वाकडू. का बरं लेकरू व्हायचं? धन्य होण्यासाठी. आपण, मी माझ्या आईवडिलाचं लेकरू होतो ना, मी डेप्युटी कलेक्टर झालो की माझे आईवडील धन्य झाले. बरोबर आहे ना? आपण लेकरू होऊन बघू ना, कसे धन्य होतात बघू ना. 100% धन्य करतील ना ते, त्यांची जबाबदारी ना ती. लेकरू व्हायचं, लेकरू. परतूर तालुका लांब नाही तुमच्यापासून, इकडे जालना जिल्ह्यामध्ये येतो, अलीकडल्या साईडला. 3 महिन्याखाली मी तिथे कीर्तनाला गेलो होतो. फेटा बदलायचा होता मला. गेट लोखंडाचं होतं, त्या दर लोखंडाच्या गेट कसे गेल्यावर कुत्र भुकू लागलं. महाराजाला कुत्र्याने भुकाव, महाराजाला 2-2, 4-4 हजार लोक गुपचूप बिचारे ऐकतात, ते कुत्र भुकू लागलं मला. आता काय सांगा तुम्हाला, जाऊ द्या ते उदाहरण बाजूला, तर ते पुढचं सांगतो त्याच्यातलं. आता त्या कुत्रे ते मला भुकत होतं महाराजाला सुद्धा. आता त्या मालकाचं नातवंड खेळत आलं, रांगत आलं. कल्पना बरं का, तुमच्यासमोर चित्र ठेवतो मी. खेळत आलं, त्या कुत्र्याचा कान धरून ओढलं, त्याची केस धरून ओढले, त्याच्या कानात बोट घातलं, त्याच्या अंगावर पाणी सांडलं, त्याला चपलीनं हाणलं, तर ते कुत्रं त्याला चावल का? भुकल का? कारण त्या कुत्र्याला पक्क माहितीये की बापरे आपल्या मालकाचे लेकरू हे. जर आपण ह्याला भुकलं काही केलं तर मालक आपल्याला नोकरीनच काढून टाकतो, गेटच्या बाहेर झाकलून देतो. बरोबर आहे ना? तसं तिची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. अरे ज्ञानोबारायांचे लेकरू, हा भीती काढायची गरज नाही. कारण यांचं लेकरू झालं की सगळ्याला कोणाला, काळाला कळतं, कलीला कळतं, शनीला कळतं, सगळ्या राहू की तुला सगळ्याला कळतं. अरे बाप रे, हे ज्ञानोबाराचं लेकरू आहे. आपण इकडे भानगडीच पुढे नाही, आपले पदच काढून टाकतं. हे लक्षात आलं का? धन्य मी जन्मालो,
दास विठो, म्हणून विठ्ठलाचे दास व्हायचं, ज्ञानोबारायांचे दास व्हायचं. आणि त्यांचे दास झाल्यानंतर धन्यता वेगळ्याने शोधावी लागत नाही, कारण आपोआप धन्य होतो. आपण त्या मार्गात गेलेलो असतो. परीस आणि लोखंडाचं भांडण झालं की लोखंडाला सोनं हो म्हणून सांगावं लागत नाही. लोह एक अंशे झगटेल या परिसे, एरीकडे या पैसे सुवर्ण होय. लोखंडाने परिसाचं भांडण झालं, आपोआप सोन्याचं लोखंडाचं सोनं होऊन जातं. तसं संत समागमी धरावी आवडी, करावी तातडे परमार्थी. संताच्या सहवासात गेलो, कीर्तनात गेलो, प्रवचनात, अंतकरणातून जा बरं का, जर धन्यता पाहिजे तर. आणि अंतकरणातून जा, अंतकरणातून जर नुसतं जायचं गप्पा मारून याच्या उठवण्याचं कदाचित धन्यता मिळणार नाही, पण अंतकरणातून गेला की 100% होईल. उदाहरण सांगतो, माता भगिनी भरपूर आहात, तुम्हाला हरिपाठ येतो की नाही? येतो ना हरिपाठ? जर हात वर करा बरं, कोणाला हरिपाठ येतो? वा वा, फक्त एकट्यालाच येतो का, दोघांनाच येतो का? मग मी आता ज्ञानोबाराला असं म्हणतो की या तिघा चौघालाच हरिपाठ येतो, बाकीच्या ज्ञानोबारात घेऊ देऊ नका हरिपाठाला. काय बरं कंजूशी करता हो? झोप जाईल ना हात वर काढला तर. ठीक आहे, हरिपाठ येतो ना आपल्याला, बघा हरिपाठ कसा येतो. कुठे गेली आमची धन्यता? एवढे कीर्तन प्रवचन, एवढी भक्ती, एवढे हरिपाठ चालू आहेत, सगळे एवढे एकादशी, एवढ्या यात्रा येतात. मी तुम्हाला सांगितलं ना, जप तप कर्म हरिण धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ, सगळं गेलं पाण्यात. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या प्रमानंदी मन नाही. मनच नाही त्याच्यामध्ये आपलं. माळा जपू लागलो, रामकृष्ण हरी रामकृष्ण, विठ्ठल 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 विठ्ठल. माळाच्या माळा असे बोटाला काळे पडले, बोटाचा माळा जपून जपून. कुठे गेलं? अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा गोपाळ पावे हरी. कुठे भेटतो तुम्हाला एवढं? अनंत वाचाळती झाली सगळी. हरिपाठ येतो ना आपल्याला, बघा हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे कोणतं आलं वाटतं बघ वरती तुला. विष्णुवेने जपा व्यर्थ त्याचे मन ख्याल नाही तर शेतावरून जपा जपा करणं हरिमुखे धर पोरगाला नाही वाटतं शाळेवरून अजून. बरोबर आहे ना? हरि उच्चारण मंत्र आघात पळे भूत बाधा भय. त्याच्या पुढे काय म्हणणार? पण नाही, पोराचा डबा नाही भरला अजून. 5 मिनिटाच्या हरिपाठामध्ये 25 भोकं पाडतो, 25 भोकं पाडतो. धन्यवाद सांगा बरं. नाही होणार ना. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचताशे माझे. जे जन्मशास्त्री ओळखी जे एक वेळ यावया, एक वेळ यावया. माझा अंतकरणातून नाव्याला अर्जुना अनेक जन्म जावे लागतात, अनेक जन्म जावे लागतात. सोपं नाही बरं का. मनुष्य म्हणाला कीर्तनात टाळ्या वाजा मस्त. आपलं कीर्तन सुरू होऊन फक्त 1.25 घंटाच झालाय. 1.25 घंटा झाला कीर्तन सुरू होऊन. आता पाठीमागचे चेहरे काही मला दिसत नाही, 2-4 चेहरे दिसतात. माता भगिनीचे ते 2-3 दिसतात, तुमचे दिसतात. त्याच्यातले 2 पुरुष मंडळी आणि महिलातल्या 2-3 जण. आता जवळपास 1.25 घंट्यामध्ये पाहिलं मी. आलं पण असे बसलेत बघा. म्हणजे टाळी वाजवली नाही, मान हलवली नाही. म्हणजे तिथे अवघड. आता काय सांगा, तुकाराम महाराज म्हणतात तोंडावर गौरी ठेवली का काय? म्हणजे इतकं अवघड आहे बरं का. कुठल्याही कीर्तनात असंच घडतं. 1.25 घंट्यामध्ये मला जर तुमच्याकडे बघायचा एवढा कंटाळा आला, घरच्याची काय परिस्थिती असेल, कसा संसार करतात सांगा ना. मग हे धन्य आहे का आम्ही? धन्य आम्ही म्हणजे हसावच ह्यापेक्षा नाही, पण किंवा मान डोलू शकतो, टाळी वाजवू शकतो, हलू शकतो, एवढं तर करू शकतो ना कीर्तनात. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचं नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबा म्हणतात कीर्तनातून सगळं पाप जन्मोजन्मीचं अनंतराशी पापाच्या हरिउच्चारण मंत्रागाध पळे भूत बाधा भय. हरिउच्चारण अनंत पापराशी जातील लयाशी क्षण. जातच नाहीत पाप, कारण आपण टाळी वाजत नाही, मान हलत नाही, बघत नाही, काही नाही. म्हणून धन्यता आमच्या पदरात पडत नाही. धन्याने जन्मालो दास विठोबाचे झालो विठला उदाहरण बघून आपण पुढे जाऊ. विठ्ठलाचे दास का व्हायचं, बाकीचे उदाहरण आपण पाहिले. अनेक देवांनी वर दिले, ते राक्षस माजले, माणसं माजले, भक्त माजले त्यांचे. कोणी देवावरच आघात केला, कोणी त्यांची बायको पळून नेण्याचा प्रयत्न केला, भस्मासूर मागे लागला, नरकासूर मागे लागला. सगळ्यांनी वराचा दुरुपयोग केला. फक्त विष्णूचे म्हणजेच पांडुरंगाचे भक्त असे असतात की वरच मागत नाही, घेत नकोच असतो वर त्यांना, आणि दिला तरी त्याचा दुरुपयोग होत नाही. विशेष म्हणजे विष्णू भगवंतच त्याचा दुरुपयोग होऊ देत नाही. गंमत आहे का. बाकीचे देव सांभाळत नाहीत, देऊन मोकळे होऊन जातात, तुम्हाला काय करायचं ते कर. पण विष्णू देतो पण आणि सांभाळतो पण. कसा सांभाळतो? माता भगिनीला छोटासा प्रश्न विचारतो. तुम्ही तुमच्या लेकराला सजवता. 2 वर्षाचं लेकरू आहे, 1 वर्षाचं लेकरू आहे, त्याला नथ घालता, कधी पोरगी असेल तर कानात घालता, पोरगा असेल तर अंगठी घालता, गळ्यात लॉकेट घालता, बाजारात घेऊन जाता लग्नात तिकडं तिकडं. कोण सांभाळतं त्याचं लॉकेट? कोण सांभाळतं? आई सांभाळते. अंगठी आई सांभाळते, त्याला सजवते, घालते सोनं नाणं आणि सांभाळते. तेच अगदी हा भगवंत तसा सांभाळतो. विष्णू भगवंत किंवा पांडुरंग सांभाळतो आपला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात तया माझी आ सायुज्याची चाड, तरी तेच पूर्वी कोड सेवा म्हणत तरी आड प्रेम सुये. ऐसा जो जो म्हणे ती धरी भाव, तो तो पुढा लागे द्यावो, आणि तिथल्याचा निर्वाह तोही मीची करी.
माझ्या भक्ताला जे पाहिजे ते देतो आणि त्याचा सांभाळ पण मी करतो. त्याच्या हातून चुकीचं घडू देत नाही. मी दिलेल्या आशीर्वादाचा कृपेचा त्याला दुरुपयोग करू देत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणाले, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. अर्थात कोणत्याही परिस्थितीमध्ये विठ्ठलाचा दास विठ्ठलाचा भक्त चुकीच्या मार्गावर जात नाही, त्याच्यामध्ये अहंकार राहत नाही. आणि विठ्ठल भगवंत कुठलीही काहीही सेवा करायला लाजत नाही. बाळांपण करतो, ढोरं ओढू लागतो, पाणी भरू लागतो, गौऱ्या वेचतो, दळू लागतो, सगळं करतो. बाकी कुठलाच देव हे करत नाही. करतो आहेतच ना भक्त प्रमाण असं, ह्या देवाने ते केलं त्या देवाने केलं. फक्त विष्णू भगवंतच करू शकतो. तुकोबाराने सांगितलं भक्ती कोणाची करायची? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहुनी स्थानिक साधन वाहतसे आन विठोबाचे. त्यांच्या बाहेर जायची गरज नाही. आणि असा सुंदर देह जो धन्य आहे त्याला साधनं दिलेले, त्या साधनाच्या माध्यमातून काय करायचं? आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाला जे साधन मिळाले, मग घर असेल, गाडी असेल, घोडा असेल, शेती असेल, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठाचं साधन कोणतं आहे? हात, पाय, कान, नाक, डोळे हे सगळं. मी तुम्हाला प्रारंभ उदाहरण सांगितलं ना, हत्तीचं तोंड खूप मोठं आहे, जीभ खूप मोठी आहे, पण कुठलाच हत्ती रामकृष्ण हरी म्हणू शकत नाही. हेच म्हणू शकतो आपण. लक्षात आलं का? कुठलाच वाघ दिंडीला येऊ शकत नाही, पण हाच वाघ. आपली माय पण आपल्याला काय म्हणते? माझा वाघ म्हणते का नाही? लहानपणापासून माझा वाघ. हा वाघ कुठे पळतो? भावाचा बांध फोडायला पळतो, विहिरीच्या चालवायला पळतो, शेताचा रस्ता अडवायला पळतो. ते नाही करायचं. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद सच्चित आनंद सदैव आनंदी राहा, सदैव आनंदी राहा. अशा प्रकारची पदवी घे. कधी विचारलं कसं आहे? एकदम छान आहे, मस्त आहे, ठेवले आनंद आहे, तशी मस्त म्हणता आलं पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे जीवनाचा. कारण आयुष्यात गेलेला क्षण परत येत नाही. दुःख करण्यासाठी जीवन नाही. सुखी राहिला तरी एक दिवशी 100% जाणारच आहोत, आणि दुःखी राहिला तरी जाणारच आहोत. हा देह पराधीन आहे, काळाच्या अधीन आहे, याची जाणीव ठेवून जगायचं. माऊली तुमचे अनंत उपकार आहेत म्हणायचं, आनंदाने राहायचं. फक्त कल्पना करून बघा, तुमच्या आमच्या वयाच्या बरोबरचे, तुमच्या वयाच्या जे काही तुमच्या वयाचं, तुमच्या वयाच्या बरोबरचे किंवा तुमच्यापेक्षा वयानं लहान असणारे फक्त तुमच्या परिचयातले किती लोक मेले? मेले ना भरपूर. तुम्ही मेले का? कोणी वाचवलं?
पै कलित्या माझी कहा महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझी शार्दूळ तो मी अरे महाकाल आहे, माझ्या भक्ताचं रक्षण मी करतो. रक्षण केलं भगवंतानं, मग आपण माना टाकून द्यायचं सांगा बरं. मेलेलं बरं नसेल तर मान हलवायचे नाही, तोंड वाकडे करायचे, बघणार नाही, तोंड असं करणार नाही. काय कुणाबद्दल चाललं तुमचं हे? अरे परतफेड आहे ना, एका हाताने करावं दुसऱ्या हाताने भरावं. ह्याचा बांध फोड, त्याचा बांध, ह्याचं चुकीचं कर, त्याचं चुकीचं कर, भोगावं लागेल ना, 100% भोगावं लागेल ना. केले काम कर्म तैसे फळ भोगावया धरणे वैसे न फिरिता ऋण जैसे ओसंडीना. घेतलेलं ऋण फेडल्याशिवाय फेटत नाही, ज्ञानोबराय म्हणतात. तसं केलेल्या कर्माची फळं चुकून किंवा म्हणून आपण भोगावीच लागतात. 100% कर्माची फळं भोगावी लागतात. म्हणून अंधारात सुद्धा चुकून सुद्धा वाईट करायचं नाही. एका हाताने करावं, दुसऱ्या हाताने भरावा. आणि निसर्गाचा नियम आहे, पेड़ बोये बबुल का आंबवा कहाँ से पाय. बाबळ जर पेरली, किती खतपाणी घातलं तर त्याला आंबे लागत नाहीत, त्याला काटेच येतात. अंधारात जर चुकीचं केलास तर कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून तुला त्याची परतफेड करावी लागेल. बायकोच्या, नवऱ्याच्या, लेकराच्या, कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून करावी लागेल. म्हणून ह्या साधनाचा सदुपयोग करायचा. कोणती साधन? हात, पाय, कान, नाक, डोळे. सुंदर आहे. पक्षाचे डोळे आमचे मोठे मोठे असले तर पांडुरंगाला पाहू शकत नाहीत. हात मोठे मोठे असले तर नमस्कार जय हरी म्हणू शकत नाही, हातात जोडू शकत नाही. पंढरीच्या दिंडीला येऊ शकत नाही, त्यांचे पाय किती वेगवान असले तरी यांचेच चालू शकतात ह्या मनुष्य देहाचे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि ह्या साधनातून पदवी घ्यायची, आनंदाची पदवी घ्यायची. आपल्या गावाजवळ, आमच्या गावाजवळचे गाव आहे. माझ्या लहानपणाचं उदाहरण सांगतो. आता गावाचं नाव देखील दुसरीकडे सांगत असतो नाव घेऊन, इथं सांगणार नाही कारण तुम्हाला लगेच ओळखतील कोण झालं काय कुठला प्रकार. आजोबासोबत मी कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं, पंगत होती. लालबड हायब्रिडच्या भाकरीने त्याचंच पिठलं आपलं लहानपण कसं होतं. परिस्थिती फार अवघड होती. ते खाल्लं आम्ही. माझ्या समोरच म्हातारा बसत होतं पुढच्या पंक्तीला. काळा जाडजुडा माणूस होता. उन्हाळ्याचे दिवस होते बरं का, पाडव्याचं कीर्तन होतं. म्हणजे उन्हाळाच असतो पाडव्याला. तर त्याचे बोट असे होते, असे बुटे मारलेले. एक एक बोट त्याचं बाहेर काढलं 2 माणसाने. असं असे घासले. उन्हाळ्याचे दिवस बघा, थंडी पण नव्हती. आणि मग ते त्याला जेवायला बसलं. ते असे भाकर खायचं. खायचं. बाबाला विचारलं आजोबाला, बाबा असं का करू लागला हा बाबा? नंतर सांगतो म्हणे. मग गावाकडे परत येताना बाबाला पुन्हा विचारलं, बाबा ते असं का करत होता? बाबाने सांगितलं, बाळा त्याच्या भावाकडे 2 बैल होते. इतके बैल होते की आपल्या शिवारात म्हणले बाबा, म्हणजे गावाच्या खेरीकडे असे बैलच नव्हते की भारी दांडगे बैल होते त्यांचे. आता जे 50 वर्षाचे वर्ष आहेत त्यांना पण कळालं असलं उदाहरण कुठलं आहे. इतके बैल भारी होते की असे बैल आपल्या शिवारातच कुणाकडे नाहीत म्हणे. आणि ह्या मोठ्या भावानं काय केलं, त्या पिठाचे असे उंडे केले, त्याच्यामध्ये विष घातलं, असं मुटके मारून त्या दोन्ही बैलाला खाऊ घातलं. दोन्ही बैल मेले. कदाचित त्या बैलाचा शाप असेल म्हणे की ह्याचे बोट असे होतात. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी नाही घेतली, काय घेतलं? केलेल्या कर्माची फळफळे घेतली. केले कर्म झाले तेची पुढे भोगाले. 100% भोगावं लागलं. दुर्दैवानं का असेना ते माणूस काय ते पुढे बैलगाडीतून पडला म्हणे. पडल्यानंतर त्याच्या तोंडाला मार लागला, त्याचे दात पडले. त्या काय त्या तोंडात आळ्या पडल्यानं आपण काटे काढतो ना, काय म्हणतो त्याला पण ते लाचकन. हां, लाचकन. त्या लाचकनानं त्याच्या आळ्या काढायच्या त्या म्हाताऱ्याच्या. म्हणून ह्या साधनाचा कधीच दुरुपयोग करायचा नाही. हातानं कोपरे काढायचे, पुढे जागा नाही, अजिबात म्हणायचं नाही. बसा म्हणायचं, यारे लहान तो सोबत घ्यायचं, चला कीर्तनाला म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, टाळी वाजवायची. जे काही मदत करता येते, सप्ताह असेल, पट्टी द्यायला, 2 तारखेला 5 तारखेला बिलकुल नाही. पटकन खिशात हात घालले, बाबा 1000 घे, 500 घे म्हणायचे. मंदिरात गेलं, टाळ्या निसता घंट्या वाजवायच्या, देवा असं कर, पोराला नोकरी लावू दे, लग्न होऊ दे. बिलकुल नाही. 250 रुपयाच्या पेटीत टाकायचे. कारण मंदिरं चालले पाहिजेत ना, रंगरंगोटी झाली पाहिजे ना, लाईट बिल भरलं पाहिजे ना, पाण्यासाठी पैसा लागतो ना, तिथं पूजा ठेवायचा पैसा लागतो ना. अजिबात देत नाही. करायचं हे साधन आहे भगवंताने दिलेलं. दुसऱ्याला करता येत नाही. एकदा आयुष्यातला वेळ निघून गेला की काही सोबत येत नाही. रिकाम्या हाताने यायचं, रिकाम्या हाताने जायचंय. नागवेची येई नागवेची जाई, सुखे उत्तराई झालो पाय. 100% रिकाम्या हाताने आलोय. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. 100% जाणार आहे. म्हणून तिथल्या तिथं कर्माची परतफेड करायची रे. इतकं सुंदर साधन आहे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग काय साधन आहे? हात, पाय, कान. काय केलं पाहिजे हातानं? हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. डोळाचे देखावे, कानी हन ऐकावे, म्हणे जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेरावे, मीच करून घालावे. मग सर्व काळे स्वभावे मीच आहे. तुझ्या हाताला, पायाला, कानाला. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरमध्ये, सवय लागू दे, सवय लागू दे. जीवन खूप सुंदर आहे. संभाजीनगरचं उदाहरण सांगतो. 4 महिन्याखाली माझे प्रवचन झालं. त्या मंदिरामध्ये एक म्हातारी प्रवचन संपलं, उठून आली. चाली होती म्हातारी, काठी टेकत आली. मला आई बसा ना, मी पाया पडत होते. नाही महाराज, मला तुम्हाला 2 अनुभव सांगायचे. मग सोबतचा माणूस सांगू लागला की 2 महिने ह्या बाईनं ज्ञानेश्वरीचे 2 पारायण केले. साधन बघा काय, शिक्षणाचं साधनच नाही, तिला शिक्षणच येत नाही. हिला अ पण कळत नाही, ब पण कळत नाही म्हणे, पण 2 पारायण केले. ज्या शाळेमध्ये माणूस गेला नाही त्या माणसाला ज्ञानेश्वरी पाठ आहे हे मला माहिती आहे, अभंग पाठ आहे हे मला माहिती आहे. आणि तुम्हाला अनुभव आहे, शाळेत गेलं तर अनेक अभंग पाठ आहेत, ज्ञानेश्वरीच्या ओळ्या पाठ आहेत, पण वाचता हे ते मला माहीत नव्हतं.
मला शाळेतच गेले नाही पण कळत वाचता कसं येऊ शकतं पाठ समजू शकतो म्हणलं की पाठ झाला असेल ऐकून नाही पारायण केले म्हणे दोन कसे पारायण केले तर 2 महिन्याखाली ती बाई त्या मंदिरात बसली होती ती बाई आणि 2 मुलं तिथं खेळत होती ही बाई हरिपाठ म्हणत होती आजूबाजूला घरं नाहीत अजून सुद्धा तिथं घरं झाले असं नवीन प्लॉटिंग मध्ये मंदिर बांधलेलं आहे आणि कोणीतरी ते हरिपाठाची चालू असताना ज्ञानेश्वर तिच्या हातात डोळे उघडून पाहिले अरे म्हणजे हे माऊलीनेच ज्ञानेश्वर दिली ठीक आहे तिचा भाव आहे आम्हाला भाव नाही तोडायचा पण तिचं म्हणणं की 2 लेकरं खेळत होते तिसरा कोणीच माणूस नव्हता आजूबाजूला कोण नव्हता माझ्या हातात ज्ञानेश्वरी आली म्हणजे मला माऊलीनेच दिली आणि तेव्हापासून मी पारायण सुरू केलं काय साधन आहे हो शिक्षण नाही डोळ्याला दिसत नाही कळत नाही काही पण कसं पारायण केलं ते म्हणे मी ज्ञानेश्वरी काढते मला करून दाखव पारायण म्हणलं कसं करता तिने काढले ज्ञानेश्वरी 9 वाजता निघाला ते काहीतरी अवधान ऐकले तिचे ओवी आहे ना तर तरीवर बोठवलं माऊली अवधान माऊली ऐकले तिचे प्रत्येक शब्दाला ती माऊली 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 बोट फिरू लागली आणि 2 पारायण झाले 2 पारायण कळलं आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पद ज्याला वाचता येतं तो वाचत नाही ज्याला वाचता येत नाही त्याचा भाव किती प्रकट आहे बघा भाविवेन देव न कळे निसंदेह भाव बळ्याकडे एरवी ना कळे आवडीने भावी हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे भाव पाहिजे भगवंताला ह्या साधनातून तिला भाव निर्माण केला आणि प्रत्येक शब्दावरून ती माऊली 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 बोट फरते माऊलीची कृपा होईल की सांगा बरं 100% होईल माऊली माऊली दयेचे सागर केले उपकार जगावर जगतारावया हरिपाठ केला रस हा भरिला संजीवनी काय करणार माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊ काय करणार नाही करील ते काय नोहे महाराज ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला फक्त भाव लागतो भगवंताला या साधनातून भाव निर्माण करा ना कीर्तनात आल्या मस्त टाळ्या वाजवायच्या मान हलवायचे ऐकायचं सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं शेजाऱ्या पाजाच्या लग्नाला जायचं आपल्या पाहुण्याकडे जायचं या बसा उठा म्हणायचं चहा पाणी करायचं घरला आल्यानंतर खूप सुंदर साधन आहे बरं का आम्ही या साधनाचा उपयोगच करत नाही गल्लीतला कोणतरी ग्रामसेवक होतो शिक्षक होतो कोणतरी नोकरी लागते तलाठी होतो आपले लेकर पळत पळत येऊन सांगतात आई ते फलाने काका तर तलाठी झाले बरं का ते ग्रामसेवक झाला बरं का शिक्षक झाला बरं का बाबा ते फलाने नोकरी लागली बरं का आपलं उत्तर काय असतं कलेक्टर हो म्हणावं ना आपलं का घर थोडं चालवणार आपलं काय देणं नाही नाही असं नाही आयुष्याच्या या साधने त्याच्या घरला गेलं पाहिजे त्याच्या डोक्यावरून हात फिरायचा बाळा तू शिक्षक झालास म्हणे तू ग्रामसेवक झालास म्हणे तुझ्या मायबापाने फार कष्ट केले बरं का आता लक्ष ठेव बरं का मायबापाकडे बहिणीकडे लक्ष ठेव भावाकडे लक्ष ठेव आता लग्नाला वगैरे मदत कर बरं कारण तुला कष्टातून शिकवलंय आयुष्यभर विसरणार नाही सच्चिदानंद सच्चिदानंद बिलकुल म्हणणार नाही ह्या काकून माझ्या डोक्यावर हात फिरला मला आईवडला तिच्या आईवडिलाला आनंद वाटेल आम्ही करत नाही बेशक म्हणतो कलेक्टर हो म्हणा आम्हाला काय करायचं आमच्या घर थोडं चालवणार आहे नाही त्यासाठी साधन नाही दिलं आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे अजिबात पेटवण्यासाठी भांडण लावण्यासाठी हात दिले नाही इशारे करण्यासाठी नाही वाकडे तोंड करण्यासाठी नाही डोळे वटारण्यासाठी नाही दिले भक्ती करण्यासाठी दिले भक्ती करण्यासाठी माणसामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आम्ही पण साधू होऊ शकतो केलेल्या कर्माची परतफेड आहे अंतुनावर कधी पडावं लागणार आहे कधी हात पाय थंड पडणार आहे पण अंतुनावर पडलेल्या माणसाला बघा ना हात पाय कान आपलं सगळं असतं संडास अंतुनातच होते लग्न तिथंच होते खाता येत नाही पिता येत नाही तोंडात राम म्हणता येत नाही अन्न सुद्धा मागता येत नाही शरीर तेच आहे ना क्षीण झालं कधी होईल माहिती नाही म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत करायचं हे असे कार्यक्रम करायचे 10वी 13वी 12वी जे जे असतं ना शास्त्रात लिहिलं ते करायचं का करायचं यांना विचारा ज्ञानोबारांनी सांगितलंय मग तया कुळा शेखा आणि कुळ घातका हिरे नरका जाणे आथे काय म्हणाले माऊली तुमच्या कुळातला जर एखादा चुकीनं वागत असेल देखे वंशवर्धी समस्त या परी होय पतित मग ओवांडीती स्वर्गस्थ पूर्व पुरुष तुमच्या कुळातला जर एखादा चुकीचा वागू लागला जर स्वर्गाला गेले असेल तुमच्या आजोबा पंजोबा तर त्यांना वरून खाली फेकून दिलं जातं तुझ्या कुळात वाईट जन्माला आला म्हणून काय करायचं 10वी करायचे 3रे करायचे जे जे आमचं शास्त्र सांगतं असे कार्यक्रम करायचे छोटे मोठे करायचे आपल्या गेलेल्या माणसासाठी कारण त्यांना मुक्तीचा मार्ग मिळतो असं आमचं अध्यात्म सांगतं मी माझ्या माणसं काही सांगत नाही लक्षात आलं का तुम्हाला हे करायचं नाही 6 एकर जमीन आहे ना बापच्या भावाला 4 एकर देऊन टाकली माय बापाला 2 एकर दिली भावाला 2 एकर दिली 4 एकर त्याला दिली आमच्याकडे 2 एकर दिली आता माय मिली त्यानं बघावं तर 2 एकर त्याला दिलं बाप मिला त्यानं बघावं असंच आहे ना आपल्याकडं असंच आहे ना श्रीमद भागवत आहे का पहिला अध्याय धुंदकारी सावत्र भाऊ मारून टाकलं होतं त्याला भूतिणीमध्ये गेला होता कुणाला त्रास देत होता गोकर्णाला त्रास देत होता गोकर्ण सावत्र भावाला तुमचा तर सख्खा भाऊ आहे तुमची सख्खी माय आहे तुम्हाला त्रास देईल करा ते केलं पाहिजे असं नाही म्हणायचं मला काय करायचं 4 एकर दिलं त्याच त्यांनी करून घ्यावं समजा तुमचं बांधावर झाड आहे मी सगळं शास्त्राच्या आधारावर सांगतो प्रमाण बरं का माझ्या म्हणचं काही सांगत नाही जे ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितलं त्याच्या आधारावर बोलतो तुम्हाला बांधावर झाड आहे तुमच्या बाजूच्या भावानं शेजारणीच्या भावानं खूप खत पाणी घालणं काय होईल झाड हिरवगार होईल फळं येतील त्याला
आणि अलीकडे नुसतं विष घातलं, काय होईल? काय होईल? झाड जळून जाईल. तुझ्या एकट्यानं पाणी घालून होणार नाही, इकडल्यानं पण पाणी घातलं पाहिजे. पाणी नका घालणार, पण विष तर घातलं नाही पाहिजे. तसं तुझा भाऊ, मला काही देणे घेणे, दारू का पिणार, मर नका तिकडं. नाही, तुझा भाऊ आहे, तुझ्या कुळातला, तुझी जबाबदारी त्याला दारू पिऊन वाचवणं. पिऊ नको म्हणणं, वाईट वागू नको, भांडणं करू नको म्हणणं, वाईट चुकीच्या मार्गावर अन्न भाग आहे. कारण त्यानं जरी पाणी नाही घातलं तर विष घालू लागले, तुझं झाड आपोआप वाढेल, कारण तू त्या कुळात जन्माला आलास. हे आपली जबाबदारी आहे. आम्हाला काही देणे नाही. भाऊ असता काय, बहीण असं काय, मी तोंड बघत नाही त्याचं, चुकून म्हणू नका. त्याला कसं वागायचं त्याचा विषय आहे. पण तुम्ही भेटल्यानंतर बऱ्याच का बेटा कसं आहेस म्हणून बिलकुल विचारायचं, म्हणजे विचारायचं. आज मी माझ्या गावाकडे गेलो होतो, माझ्यापेक्षा पाठवडच्या भावाला सगळ्याच्या समोर त्याचा मुक्का घेऊन आलो नाही घेताना, त्याच्या डोक्यावर हात फिरून आलो. कसं का वागणार? पण त्यात प्रेम वाटतं. माझा दादा सांगतो, माझा भाऊ मला विचारतो म्हणून. ही आपली जबाबदारी आहे. आपण असं नाही म्हणायचं की मला काय देणे घेणे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवेगिनी ही साधनं दिली, आणि या साधनाला बुद्धी नावाचा प्रकार माणसाकडे आहे. हत्तीच्या वाघाच्या पायाखाली जर शेकडो जीव चिरडून मेले तर त्यांना पाप लागणार नाही. पण तुझ्याकडून एक जीव जरी मारला गेला तर त्याला पाप, तुला त्याचे पाप भोगावे लागतील. कारण का? तुला भगवंताने बुद्धी दिलेली आहे. म्हणून त्या बुद्धीचा सदुपयोग करायचा, कारण बुद्धी सुद्धा एक प्रकारचं साधन आहे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणं असं जर झालं तर तुकोबाराय म्हणतात, म्हणे पावटणी
का म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाणे. आम्हाला आमचा मनुष्य ध्येय कळला आहे, त्याच्यातून सच्चिदानंद पदवी घेऊ शकतो. पण तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाणे. आमच्या पायाखाली स्वर्ग निर्माण करू म्हणतात. म्हणजे काय, जगातलं 14 गुणातलं सर्वात मोठं सुख जिथं आहे, अमृत आहे, कामधेनू आहे, चिंतामणी आहे, त्याच्यात अप्सरा आहेत, इंद्र आहे, सगळी सुवर्ण नगरी आहे. आम्हाला त्याच्याशी काहीच देणे घेणे नाही, कारण आम्ही त्या चटणी भाकरीमध्ये आनंदी आहोत. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाणे. आमच्या पायाखाली स्वर्ग असेल म्हणून तर तुकोबाराय म्हणाले ना, न लगे मुक्ती धनसंपदा. आपली मानसिकता जर एखाद्या गोष्टीमध्ये पक्की अडकली, एखाद्या गोष्टीवर आपलं पक्क प्रेम झालं ना, तर जगातलं आपल्याला काहीच आवडत नाही. वस्तुस्थिती बरं का, तुकोबारायला तुम्हाला भगवंत आवडला पाहिजे, कारण विठोबाचे दास. मग आपल्याला जगातलं काहीच आवडत नाही. लगे मुक्ती धनसंपदा आपण करून घेऊ शकतो. एक छोटं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही ह्या गावात राहता, हे गाव काय आहे? खेडेगाव आहे, बरोबर आहे. समजा मी तुम्हाला म्हणलं, चला छत्रपती संभाजीनगरला, आपली गाडी आहे, चला मी घेऊन सोडतो, तुम्हाला घेऊन जाऊ आपल्या घरला. आणि अभिमानाने तुम्ही माझ्या गाडीमध्ये बसल्या आनंदाने. मी तुमची सगळी व्यवस्था केली, 3 टाइम चहा, जेवण, खाणं, नाश्ता सगळा, तुम्हाला टीव्ही दिली, मोबाईल दिला. किती दिवस राहा चालू गाडीवर माझ्या घरामध्ये, एसी मध्ये? आणि तर झोपडं आहे ना तुझ्या गावामध्ये, पत्र्याचं घर आहे ना. खरं सांगा किती दिवस राहा? 2 दिवस, 3 दिवस, 44 गाव नाही. मग मी तुम्हाला म्हणलं, ए बाबा कशाला जातो ते खेडेगावामध्ये, चिखल उड घ्यायचा आणि फलाना, लाईट राहत नाही, रात्री 2 दिवस लाईट येत नाही, आणि झोपडीमध्ये राहतो. बघितलं पंचपप्पाला खा, आणि एसी मध्ये राहू वाटतं का? नाही. तर आमचं प्रेम जडलं इथे अंतःकरणातून. आम्ही त्याला स्वीकार की माझा आहे, देव माझा म्हणण्यासाठी नाही, हे घर माझं आहे म्हणून तुम्हाला एसी मध्ये राहू वाटत नाही, एवढ्या मोठ्या शहरात राहू वाटत नाही, तुमच्या तिथे येऊ वाटतं. अगदी तुकोबाराय म्हणतात, आम्हाला स्वर्गाशी काही देणे घेणे नाही. आमचं झोपडं आहे ना, ज्या सुखा कारणे देवळी रावला वैकुंठ सोडून संत सदनी आहे, तोच आमच्या झोपडीमध्ये येतो. कारण आम्ही एवढं प्रेम निर्माण केलं की आम्हाला जगामध्ये दुसरं काहीच आवडत नाही. जसं तुम्हाला माझं घर 2-3 दिवसांत 100% आवडत नाही, तर म्हणता नाही मला माझ्याच घरला जायचं. कसं झोपडा असो काय असो, विना लाईटचं घर असलं तर माझं चालतं, चिरटं चाललं तर माझं चालतं, कारण तिथं प्रेम जडलेलं आहे. आणि अगदी हे प्रेम भक्तीमध्ये जडलं की स्वर्गाची चिंता वाटत नाही, कशाची वाटत नाही. कारण का, तो देवच वैकुंठात राहत नाही ना. तुम्ही वैकुंठी नसे विवेक भानुभूमीचे वरी युग्यांचे मानसे मुरडून जाय, तिथंच राहत नाही तो. नामदेव कीर्तन करीन पुढे नाचे पांडुरंग, तिथंच नसतो. भगवंत वैकुंठातच राहत नाही, आमच्यामध्ये येतो. म्हणून तुकोबाराय म्हणाले की आम्हाला स्वर्ग लागत नाही, आमच्या पायाखाली स्वर्ग. आम्हाला काय करायचं घेऊन? ज्ञानोबारायांनी सांगितलं, काय म्हणतात ज्ञानोबाराय? स्वर्गाला आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे पुहिले पिशित जैसे स्वनाचे का. माझ्या भक्ताला जर मी म्हटलं की तुला स्वर्ग देऊ का, तर तो काय म्हणतो? पुहिले पिशित स्व, म्हणजे मेलेल्या कुत्र्याचा, सडलेल्या कुत्र्याचा वास येतो ना, छी करतो आपण. तसं माझ्या भक्ताला जर मी म्हणलो की तुला स्वर्ग देऊ, माझ्या भक्ताला छी, आम्हाला स्वर्ग नको. लक्षात आलं का? काय नको? काय करायचं आम्हाला स्वर्ग? तू आहेस ना, पुढे झालं ना. म्हणजे आमच्या कार्यामध्ये आमचं मन जर लागलं, भक्तिपूर्वक जर आपण त्याला स्वीकारलं, तर जगातला आम्हाला काही मोठे पण नको. माझी आई कुणासारखी? एका मिनिटात उत्तर लेकराचं, एका क्षणात. माझी आई माझ्या आईसारखी. इरी ज्या पराव्या रंभे उने बरव्या, या काय कराव्या बाळके तेने. रंभा जरी उभा केल्या, अप्सरा जरी उभा केल्या, आणि त्याची आई काळी बेदरी जरी असेल, फाटक्या वस्त्रावर जरी असेल, आणि त्या लेकराला विचारलं की तुला कोण आवडतं, तर 100% लेकरू म्हणतं मला माझी आईच आवडते. अगदी त्याप्रमाणे आम्हाला भक्ती आवडते, आम्हाला प्रेम आवडतं, हा संसार आवडतो भक्ती मार्गातून केलेला. त्यामुळे स्वर्ग आमच्या पायाखाली, आम्हाला स्वर्गाशी काही देणं घेणं नाही. तसं त्या लेकराला वाटतं त्या रंभेशी अप्सरेशी मला काही देणं घेणे. कुठलंही जगातलं लेकरू 100% त्याच्या आईकडंच ती वस्तुस्थिती. अगदी त्याप्रमाणे आपल्याला आपल्या वाट्याला कर्म आपलं वाटलं पाहिजे, कारण गीता ही कर्मावर आधारित आहे. कर्मण्येवाधिकार असते,
ज्ञानवराय म्हणाले, तुम्ही व्रतनियमन करावे, शरीरातीने पिडावे, दुरीकेही नवतावे, तीर्था सेगा देवतांतराना भजावे, हे सर्वता काही न करावे, स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. देव करू नको, तीर्थयात्रा करू नको, पण तुझ्या वाटेला जे कर्म आले ते प्रामाणिकपणे कर. तू गायन करतोस ना, अंतकरणातून कर, माझ्यासाठी कर, लोकांना दाखवण्यासाठी. कीर्तन करतोस ना, माझं कसं झालं कीर्तन, नाही नाही त्याच्यासाठी करू नको. माऊली तुम्हाला आवडलं काय नाही, तुम्ही ऐकत आहे की नाही माझे कीर्तन, गायनाचार्य मृदंगाचार्य सगळ्याला बघून त्यांनी काही ना काही अंग दिले, तर त्या अंगाचा सदुपयोग करायचा, स्वतःचं मोठेपण दाखवण्यासाठी नाही, कारण त्यांना ते आवडत नाही. म्हणून थोरपण परा सांडिले, वित्पत्ती आगविशिले, जय जगा धाकुटे होईजे की जवळीत माझे. अरे माझ्या जवळ यायचं ना, तर जगासमोर लहान हो, लहान हो, मी पणा काढू नको, छाती काढून फिरू नको, कारण त्यांना ते आवडत नाही. ते झालाच अहो, जगाचा मालक जर आपला झाला असेल तर स्वर्ग पायखले असणार नाही का. शेवटचं उदाहरण सांगून थांबतो आपण, बघा बरं का. जर बालकच आपला झाला तर, मी पुण्याहून येत होतो 2-3 वर्षाखाली बैठक आटोपून, मी आय एस अधिकारी, दुसरे पण अधिकारीच होते. नगर पशी आमची गाडी थोडी स्लो चालली होती, पाठीमागून एक गाडी आली. आता आय एस मध्ये तर गाडी वगैरे सहज ओळखू येते का, काय काय त्याची व्यवस्था असते तुम्हाला माहीतच आहे. कोणी कलेक्टरच्या पदावर असतं, कोणी सीओ असतं, आय एस मध्ये वेगवेगळ्या पदावर असतात, कोणी ॲडिशनल कमिशनर असतं. माझी गाडी त्यांनी पाहिली, 1 वर्ष मला ज्युनियर होते, त्यांनी गाडी उभा केली नगरला, आणि आमच्या ड्रायव्हरला इशारा केला, ड्रायव्हर पण गाडी उभी केली. ते साहेब गाडीतून उतरून आले, मला म्हणे सर तुमचे पाय आमच्या गाडीला लागू द्या. अरे म्हणलं तुझी गाडी शासनाची, माझी गाडी शासनाची, आणि माझ्या पायात काय असं नाही, लागू द्या ना तुमचे पाय. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाण, लागू द्या ना तुमचे पाय. मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्यावर त्यांच्या मुलाचा फोन आला. पोरगं काय म्हणलं, पप्पा मी मॉलमध्ये आहे, 7,000 रुपयाचं सामान खरेदी केलंय आणि 7,000 रुपये पटकन फोन पेवर पाठवून द्या. आणि फोन बंद केला. मला म्हणे सर काय पोरगं आजकालचं, मला 7,000ची खरेदी केली, मग काय केलं काही सांगितलं आणि पटकन फोनच बंद करून टाकला. मग तुम्ही विचारा ना त्यांना मला काय खरेदी केलं, कशासाठी केलं ते. मग हे फोन लावतात तर पण पुन्हा त्याचा फोन आला. ते म्हणे पप्पा अजून 2,000 पाठवा, माझे मित्र म्हणतात पार्टी दे. आता काय बापा लोकांचं बोलणं झालं ते जाऊ द्या, पण मला काय म्हणायचं, 7,000ची खरेदी केलं, 2,000 पार्टीसाठी मागू लागलं, कुणाच्या बळावर. कारण त्याला माहिती आहे त्या लेकराला की बापाच्या अकाउंटवर जेवढं बॅलन्स आहे ते कुणाचं आहे. तसं यांचं जेवढं बॅलन्स आहे कुणाचं आहे. आम्ही तुमचं लेकरू होत ना, तुमचं लेकरू होत नाही ना, बरं आहे पांडुरंगा तुमचं लेकरू होत नाही, विठू माझा लेकूरवाळा. म्हणून भगवंताचे लेकरू झालं, तुकोबा लेकरू झाले, तुकोबाराय लेकरू झाले. म्हणून तुकोबाराय म्हणाले, जेवढं विष्णू तुमच्या मालकीचं आहे ना, स्वर्ग कोणाच्या अधीन आहे, विष्णूच्या अधीन आहे. कृष्ण अवताराचं उदाहरणार्थ बघा तुम्ही, इंद्रानं प्रचंड पाऊस पडला, कृष्णानं कर्मीवर गोवर्धन उचलला, मित्रांनी काठ्या लावल्या, सगळं संपलं तिथलं उदाहरण. आणि इंद्र बघायला आले खाली मजा, आता कसं गोकुळ पाण्यात बुडलं. तेव्हा कृष्ण बासरी वाजवत बसले होते आणि बासरी कृष्णाच्या समोर आले. इंद्राला बोलवलं, भगवंतांनी सांगितलं तुला माज आलाय, तुला जी सत्ता दिली आहे ना त्या सत्तेचा दुरुपयोग करतोस, लोकांना जगवण्यासाठी पाणी पाडण्यासाठी तुला वेग वर्षाला सांगितलंय, तू लोकांना मारण्यासाठी पाडतोस, तुझं इंद्रपदच काढून घेतो आता. तेव्हा इंद्राने पाय धरले, कामदेवी माता मध्यस्थी झाली, इंद्राने आरती केली आणि गोविंद हे नाव देऊन भगवंताला खुश केलं. आमचं अध्यात्म सांगतो बरोबर आहे. म्हणजे इंद्राचं पद काढून घ्यायची ज्याच्यात ताकद आहे ते स्वर्ग. आम्हाला काय करायचं स्वर्गाला, आमचा बाप त्या इंद्रापेक्षा मोठा आहे, कळलं का. आमचा बाप इंद्रापेक्षा मोठा आहे. कोण आहे आमचा बाप, दास विठो बाजे बोलिले लेकुरे तरीला ते काय पायीची वाहन पायी, हे त्यांचं लेकरू होत. आम्ही स्वर्गाला पायाखाली म्हणणारच हो, आम्हाला काय देणे स्वर्गाशी. म्हणून तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाने विठोबा. देव इच्छेता ते पाहिजे. 14 गुण आहेत, 14 त्रिलोक्यातला देह. तुकोबाराय म्हणतात की आम्हाला हा मृत्यू लोकातला तुम्हा मला जो देह मिळालेला आहे, देवांची इच्छा आहे. आम्ही अतिशय भाग्यवंत आहोत, कारण आम्हाला हा देह आमची इच्छा पूर्ण झाली. धन्य मे जन्मालो दास वाचे घालून भक्ती विठ्ठलाची करायची, हरीची करायची, विष्णूची करायची, कृष्णाची करायची, रामाची करायची. त्या मार्गावरून चालायचं, जीवन सुखरूप काठाला निघून जातं. धन्य मे जन्मालो दास विठोबाचे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हात
हात पाय कान नाक डोळे दिले. अतिशय बलशाली आहोत आपण. वाघाला पिंजरा टाकतो, हत्तीला पिंजरा टाकतो, मगरीला पकडतो, अजगराला पकडतो, सगळ्याला पकडण्याची ताकद आमच्यामध्ये भगवंताने दिली. फक्त आम्ही स्वतःला पकडण्यात कमी पडतो, अर्थात स्वतःवर राज्य गाजवण्यात कमी पडतो. तेवढं ज्या माणसाला करता आलं, मीला अधीन करता आलं की संपलं, आपण सुद्धा देव होऊन जाऊ शकतो. आयुष्याच्या या हात पाय कान नाक डोळे साधनं लोकांच्या खोड्या करायला, भांडणं तंटे करायला, वाईट नजरेने बघायला, तोंडाला अपशब्द बोलायला दिलेले आहेत, चांगलं बोलण्यासाठी दिले. कारण केलेल्या कर्माची फळं भोगावं लागतात. एका हाताने करावं, दुसऱ्या हाताने भरावा, निसर्गाचा नियम आहे. आणि चांगलं करायचं साधन हे भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. कारण मनुष्य देह मागून मिळेल की नाही सांगता येत नाही. सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळी सूत्र, बाहेर नटी छायाचित्र, 84 लक्ष पण हा ध्येय मिळालाय. आणि या ध्येयाकडून चांगलं होईल असं आपण करून घ्यायचं. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणे. आणि जर आपला ध्येय कळला, आपल्यावर प्रेम करता आलं, भक्ती करता आली, ज्ञानेश्वरी वाचता आली, गाथा वाचता आली, इतरांना सांगता आली, तर वेगळ्यानं आम्हाला स्वर्ग मागायची गरज नाही. कारण का आम्हाला स्वर्ग नकोच आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठाशी रंग बोलावितो. सेना सांगून या जातो वैकुंठाशी, तिथी द्वादशी श्रावण मास. सगळी संत मंडळी वैकुंठाला जाते. आम्हाला स्वर्गाशी काय देणे नाही. छाटछुटे स्वर्ग ते आमच्या समोर. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. आणि ही मानसिकता 100% येते बरं का. आता वेळेअभावामध्ये खोल सांगत नाही तुम्हाला, पण 100% कुणाला ही मानसिकता येते. भक्त जर झाला, अंतकरणातून झाला, तर बाकीचं कुणाचे दोन लुबाडावे, खोटं करावे, पैसा बुडवावा असं माणसाला भक्ताला कधीच वाटत नाही. ती मानसिकता आहे. म्हणजे काय, स्वर्ग आमच्या समोर शून्य आमच्या पायाखालचा आहे. ज्ञानेश्वर असेल मला माहीत नाही. जो काही माझ्या माऊलीच्या कृपेने मला सांगता आला, तुकोबारांच्या कृपेने सांगता आला, सांगितला. चुकभूल क्षमा असावी. गायनाचार्य, मृदंगाचार्य, संयोजक सगळ्यांचे मनपूर्वक आभार. माझ्या मित्रासाठी आपण अंतकरणातून कीर्तनाला आलात, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी भगवंताकडे प्रार्थना करूया, माऊलीकडे प्रार्थना करूया. आपण इथे कीर्तन थांबू.